Good morning, class. सब बढ़िया, first class. सब बढ़िया. I hope you all of you are safe and taking care of yourself because yesterday's news. I hope you heard about that news from Bollywood industry that one of the legend actor Sushant Singh had committed suicide because of mental stress. तुम्हाला काय मेंटल स्ट्रेसच नाही तुम्ही त्याच्यासारखं कृत्य करणार. मेंटल त्रास तर सगळ्या जगाला पण तुम्हाला नसणार. मेंटल स्ट्रेस, मेंटल त्रास. ओके, काही का असेल फक्त काळजी घ्या. एकच सांगेल, बाहेर पुन्हा प्रेशर आहे, बाहेर पण करू नये, आतमध्ये पण आहे. इनडायरेक्टली अफेक्ट पडतो. तुम्हाला गांभीर्य असेल सांगता नाही, बट मेंटल स्ट्रेस येतो. तसं बऱ्याच जणांचे धंदे ठप्प बसले, ठीक आहे, म्हणजे जे नेमकं सुरुवात करणार होते करताय, ठीक आहे, बऱ्याच जणांना प्रॉब्लेम फेस करावं लागतात त्या गोष्टी. त्यामुळे होत असतात त्या गोष्टी. दूर राहा, जेवढा अभ्यास होतो तेवढा करा, प्रामाणिकपणे करा. असं नाही अभ्यास करा म्हणजे चला बाबा मान्य तुम्हाला सोडून दिले, एक 8-15 मिनिटे केला काढल्यावर सोडून दिला. मेंटल स्ट्रेस लगेच घ्यायचा, मला मेंटल स्ट्रेस आला मी नाही करत अभ्यास, असं नका करू. प्रयत्न करा, 100% प्रयत्न करा, फुल एफर्ट्स घ्या, ठीक आहे. बसून अभ्यास केला जास्त काही करणं नाही. वेळ आहे, सांगता येत ही सिच्युएशन, कोरोनाची सिच्युएशन कधी क्लिअर होईल. त्यामुळे हा हालतोय काय, ठीक आहे, आपण ऍक्सेप्ट करतोय जे काय बोलतोय तो करेक्ट बोलतोय. एक मिनिट एखादं बंद करतो, हवा थोडीशी कमी होईल. चल, अभ्यास करत राहा प्रामाणिकपणे, पूर्ण प्रयत्न द्या, तुमचे एफर्ट्स द्या पूर्ण. आणि सिच्युएशन काय, आता कलेक्टरला सुद्धा माहिती शिक्षणासंदर्भात नेमकं मुलांचं कसं चालू करायचंय. ज्या शाळा आहेत त्यांना आजपासून बोलवत आहेत शाळेमध्ये. शाळेत म्हणजे मुलांना नाही, कोणाला टीचर्सला वगैरे बोलवत आहेत, ते मी तुमचं चालू करू द्या म्हणून शाळेतलं काम वगैरे. तर शाळेतलं काम म्हणजे जर कधी समजा ऑगस्ट पर्यंत जर कधी हे नीटच नाही झालं तर ऑगस्ट पर्यंत मला नाही वाटत की शाळा वगैरे बंद ठेवतील. शाळा बंद ठेवतील म्हणजे मुलांचं शिक्षण बंद ठेवतील. सांगता नाही ऑगस्ट पुढे जाऊ शकतं. त्याचा अर्थ असा नाही की सगळं बंदच ठेवतील ते, ठीक आहे. आता आम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलंय, बरेच जण झूम ऍप वापरताय, वेगवेगळे ऍप्स वापरताय. वेबएक्स जे आम्ही वापरत होतो, ठीक आहे, वेबएक्स आहे, नंतर NPTEL आहे, हे IITचं आहे ऍप्लिकेशन, ठीक आहे. असे भरपूर आहेत ज्याच्यावरती ऑनलाईनची सुविधा प्रोव्हाइड करतात. मस्तपैकी ऍडव्हर्टाइजमेंट करताय, ठीक आहे, मस्तपैकी बॅनर छापताय, हे करताय, ठीक आहे, व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवताय, आमचा क्लास असा, आमचा क्लास तसा. मी नाव नाही ठेवते, चांगलं करताय, ठीक आहे. बट प्रॉब्लेम काय, सर्वांना माहिती आहे, ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन क्लास घेता त्यावेळेस कोणाचा प्रॉब्लेम आहे, इंटरनेटचा हा मेजर प्रॉब्लेम आहे, नेटचा प्रॉब्लेम आहे. अहो जाऊ द्या, नेटच काय, बऱ्याच जणांकडे तर रेंज नाही, रेंज म्हणजे नेटच आला तर एकच झालं, रेंज नाही. त्याच्यापेक्षा मेजर प्रॉब्लेम तो बेकार प्रॉब्लेम आहे, मोबाईलच नाही सर, मोबाईलच नाही. आता काय मोबाईल वाटप करा आम्ही, ती गोष्ट नाही करू शकत, ठीक आहे. हे मेजर प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यामध्ये हे चाललंय कुठं आलं काय, युट्यूब वरती टाकले 17 वेळेस एक व्हिडिओ अपलोड करायला त्याच्यामध्ये खुली मोठी मेहनत लागते. जवळपास 3-3.5 तरी 4 तास लागतात व्हिडिओ मोठा असतात. अपलोड करा, कम्प्रेस करा, बऱ्याच गोष्टी असतात, ठीक आहे. हे नुसतं म्हणून फायदा नाही की आम्ही ऑनलाईन क्लास घेतो, ते किती जणांना पोहोचतंय तेव्हा कुठे तुमच्या प्रयत्नांना यश भेटेल. नाही तर तुम्ही प्रयत्न करताय, 10 जण ऑनलाईन येत आहेत, त्याच्यापैकी चला 50 जण ऑनलाईन येतात, 50 जण की 40 जण तिकडे मागं काय करताय कळेना, 5 जण इकडे काय, 40 पैकी 5 जण आवाजच येत नाही, 5 जण व्हिडिओ दिसत नाही, काय चाललंय, काय करायचं माहिती कुणाला नाही करणार. हे बेटर व्हिडिओ टाकून दिला, बघत बसा, क्वालिटी कमी करायचं असेल कमी करा. तुम्हाला जर कधी वाटलं तुम्ही त्याची स्पीड पण वाढवू शकता. जर कधी जास्त स्लो वाटत असेल तर ते तुम्हाला येतं, असं करत तुम्ही 1.25 1.50 ची स्पीड पण पुढे फास्ट फॉरवर्ड करू शकता. वाटलं तर जिथे इम्पॉर्टंट आहे तिथे तुम्ही नॉर्मल बघू शकता. ह्या सगळ्या गोष्टी तर करता येतात, ते ऑनलाईन क्लास नाही. म्हणून तो पर्याय न निवडता हा पर्याय निवडलाय जो तुमच्या सोयीसाठी असेल, ठीक आहे. आता तुम्ही बरेच ऑनलाईन चॅनल बघत असाल ऑब्विसली, बरोबर. तर चला आजचा जो प्रॉब्लेम आहे तो हिंज फोर्सेस वरती, ठीक आहे. कोणता, हिंज फोर्सेस वरती. एक तुम्हाला सांगू एक गोष्ट, मी हे लेक्चर काल ऑलरेडी घेतलं, कालच व्हिडिओ अपलोड करणार होतो, बट काही कारणासमोर करता येईल का
कारण की इकडनं रात्री घेतलं होतं लेक्चर तर प्रकाश लाईट चमकत होता त्याच्यावर, परत दिसत होतं लेटर्स वगैरे दिसत होतं, पण तरी सुद्धा ते चमकतच होतं. त्यात एका ठिकाणी मी काहीतरी चुकीचं बोललो, एका ठिकाणच होतं फक्त, मला पटलं व्हिडिओज कॅन्सल. त्याच्यामुळे आज परत एक लेक्चर कंडक्ट होतोय हिंज फोर्सेसचा. बघा आता हिंज फोर्सेस म्हणजे ऍक्च्युअली काय ते कॉन्टॅक्ट फोर्स. ठीक आहे, आपण म्हणू शकतो. ठीक आहे, असं ह्याला पर्टिक्युलर वर्ड नाही, बट तुम्ही तुमच्या समजण्यासाठी काही कन्सिडर करू शकता. ठीक आहे, कॉन्टॅक्ट फोर्सेस. कॉन्टॅक्ट फोर्सेस तुम्हाला एक उदाहरण देतो. ठीक आहे, कॉन्टॅक्ट फोर्स आपण बघितले कुठे कुठे बघितलं ते या ठिकाणी, या ब्लॉक ऑन ब्लॉक प्रॉब्लेम्स मध्ये. ठीक आहे, ब्लॉक ऑन ब्लॉक प्रॉब्लेम्स वरती. तर असं नव्हतं बघितला, काय दिलं कशी. ओके ओके, ठीक आहे, ब्लॉक ऑन ब्लॉक वरती बघितलं. एक ब्लॉक दुसऱ्यावरती काय लावतो रे, नॉर्मल रिएक्शन, आणि हा वरती याच्यावरती काय लावतो, नॉर्मल रिएक्शन. ठीक आहे, याला आपण कॉन्टॅक्ट म्हणतो. हा याच्यावरती लावतो एन, आपण याच्यावरती एन. तर कधी एकच आहे दोघांमध्ये नॉर्मल रिएक्शन, तर त्या दोघांचं नाव एकच राहतं. हा एन आणि हा एन टॉस असतं का. ठीक आहे, सेम कन्सेप्ट इथे लागणार, सेम कन्सेप्ट इथे लागणार. मी माझ्या लेक्चरमध्ये, माझ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी बोललेलं आहे काय की रोटेशनल, कोणतं चॅप्टर चालू आहे, रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन घडून आणण्यासाठी किती फोर्सेसची रिक्वायरमेंट असते, 1 3 4 5 2. किती फोर्सेसची रिक्वायरमेंट असते, तर 2 फोर्सेसची. ठीक आहे, समजा हा तुमचा दरवाजा, हा तुमचा दरवाजा. ठीक आहे, तुम्ही दरवाजाला काय करता, असं पुल करता, पुल करता का पुश करता. बरेच जण इतक्या गावांच्या असतात नाही, इतक्या डांगे असतात, ज्यावेळेस एखाद्या चांगल्या ठिकाणी गेला तर बऱ्याच आपल्या लोक दरवाजे नाही, काचेचे दरवाजे असतात, काचेचे दरवाजे असतात, त्याच्यात लिहिलेलं असतं पुश. ठीक आहे, बाहेरून आपल्याला लिहिलेलं असतं पुश. ते विचारतात पुश म्हणजे नेमकं काय, असं की असं विचार करत नसतात, लिटरली विचार करत नसतात पुश म्हणजे काय, तर पुश आता हे पण विचार करतात. ठीक आहे, असं बरेच जण नमुने असतात. ठीक आहे, आता दरवाजा तुम्ही लोटता, समजा हा पॉइंट फिक्सच नसता, हा भिंतीला असा फिक्सच नसता, तुम्ही लोटला असता काय झालं असता, थोडासा पुढे गेला असता. म्हणजे कसं, समजा हा रॉड आहे आणि हा इकडे फिक्स नाही, तुम्ही इथे फोर्स झाला तर काय झालं असतं, इथून इथे गेला असता, फक्त इथून असं इथे गेला असता, समजलं, इथे आला असता. बट रोटेशन घडते का पूर्ण, नाही. आपण इथे म्हणू अँग्युलर डिस्प्लेसमेंट परफॉर्म झाला, बट एक कम्प्लीट रोटेशन नाही झालं. बरोबर, म्हणजेच काय, एक फोर्स तुम्ही इथे लावताय F1 आणि इथे कुणीतरी धरून ठेवलंय, इनडायरेक्टली तो तिथे पण काय चाललंय, फोर्स लावणं सुरू आहे. म्हणजे 2 फोर्सची रिक्वायरमेंट असते. आणि त्याच प्रकारचे कॉन्टॅक्ट फोर्स आपल्याला बघायचा आहे, त्यालाच नाव काय असतं, हिंज फोर्सेस, हिंज फोर्स. ठीक आहे, चला मग बघा, समजा एक रॉड आहे कालचा चालतो. हा आता हा तो पायवेटेड पॉइंट आहे. ठीक आहे, पायवेटेड पॉइंट म्हणजे कसा पॉइंट, फिक्स पॉइंट, पायवेटेड पॉइंट. ठीक आहे, म्हणजे इथे काय केलेलं आहे, याला फिक्स केलेलं आहे, आणि इथे आपल्याला काय भेटेल, हिंज फोर्स भेटेल. ऑब्विसली एवढं समजतं, हिंज फोर्स इथे भेटणार. मग एक फोर्स लावलाय मी या पॉइंटला, या पॉइंटला काय केलंय, फोर्स लावलाय. आता बघा क्वेश्चन काय विचारतात, फाइंड आउट हिंज फोर्सेस. क्वेश्चन काय असतो, फाइंड आउट हिंज फोर्सेस फॉर गिवन प्रॉब्लेम ऑफ फॉर गिवन सिस्टम, असा प्रॉब्लेम असणार. मग फोर्स लावला म्हणजे याने काय करायला, अबाउट दिस पॉइंट, आपल्याला अबाउट दिस पॉइंट पाहिजे, सगळ्या गोष्टी अबाउट दिस पॉइंट. हा ऍक्सिस ऑफ रोटेशन काय आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन AOR. ठीक आहे, मग इथे फोर्स लावला तर मग रोटेशन घडायला हवं, घडणार का रोटेशन, साधी गोष्ट मला सांगा, रोटेशन घडणार, हा फिक्स आहे, फोर्स तुम्ही कंटिन्युअसली लावताय, हा असं कंप्लीट फिरणार, हा असा पूर्ण कंप्लीट फिरणार. ठीक आहे, इथे तर काय असणार आहे, सेंटर पॉइंट असणार, हा झाला त्याचा सेंटर ऑफ मास. त्या रॉड असतात ज्याची लेंथ किती आहे, ज्याची लेंथ किती आहे, L. ठीक आहे, तर मग रोटेशनल मोशन घडून होते, घडून आणली जाते, घडून आणल्या जाते, हे ठरवण्यासाठी कोणता पॅरामीटर लक्षात घेण्यासारखा असतो, अल्फा. म्हणजे ना कोणत्या पॅरामीटर लक्षात घेण्यासारखा असतो, अल्फा अँग्युलर ऍक्सिलरेशन. ज्यावेळेस तुम्ही तो न्यूटनवाला जो बॉक्स असतो, आठवतो ना न्यूटनवाला बॉक्स, फोर्स लगाया, इसका एक्सेलरेशन हो गया, F हो गया, ये मास ने एक्सेलरेट करना होगा, इक्वल टू F इक्वल टू ma. समजलं न्यूटनचा थर्ड लॉ, न्यूटनचा नॉट थर्ड लॉ, काय न्यूटनचा फर्स्ट लॉ. ओके, मग इथं कोणतं एक्सेलरेशन घडत होतं, लिनियर एक्सेलरेशन. त्याच्यामध्ये जो A आला होता F इक्वल टू ma मध्ये, F इक्वल टू समीकरण स्केशन, F इक्वल टू ma, A कशाचा झाला, सेंटर ऑफ मास. हे सांगितलंय मी. ठीक आहे, आता ह्या एक्सेलरेशन मध्ये आपल्याला खूप खेळायचंय आज. अँग्युलर एक्सेलरेशन पहिला क्वेश्चन कसा असतो, जे बेसिक्स असतं. ठीक आहे, पहिला क्वेश्चन असतो, फाइंड अँग्युलर एक्सेलरेशन अल्फा, फाइंड अँग्युलर एक्सेलरेशन अल्फा इनिशियल. ठीक आहे,
हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. फाइंड अँग्युलर एक्सेलरेशन अल्फा. लिनियर एक्सेलरेशन ए हे समजतं असं कोणी आहे का आता? घरी बसून बसून त्याच्या बुद्धीला गंध लागलाय. हा अल्फा कधी हा ए कधी. ठीक आहे. ए लिनियर एक्सेलरेशन ए इनिशियल. आणि थर्ड इम्पॉर्टंट थिंग फाइंड हिंज फोर्स. फाइंड हिंज फोर्सेस म्हणतात आपण. ठीक आहे. हिंज फोर्सेस ऑफर्ड बाय कोणी ऑफर्ड केलं? रॉडने. ऑफर्ड बाय रॉड. इथं फिक्स पॉइंट आहे ना, ऑफर्ड बाय रॉड. ठीक आहे. पायवेटेड पॉइंट ऑफर्ड बाय रॉड इनिशियली. हा सुद्धा कसा? इनिशियली म्हणजे काय? हिंदीत तुरंत. ठीक आहे. लगेच. मराठीत आपल्याला लगेच. जसं फोर्स लागला त्याच ठिकाणी. पुढे जाईल मागे जाईल काही होणार माहिती. मे बी पुढे जाईल पण नाही. पण त्यांना फोर्स कमी नसणार तर इनिशियली फोर्स लावल्या इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. समजण्यासाठी गोष्टी इम्पॉर्टंट काय आहे? फोर्स लावल्या तुम्हाला काय करायचं आहे? हिंज फोर्सेस कॅल्क्युलेट. आता अँग्युलर एक्सेलरेशन अल्फा. अँग्युलर एक्सेलरेशन अल्फा काढा. ठीक आहे. आता हा कसा काढतात तुम्हाला आयडिया आली असेल मागच्या जेवढे व्हिडिओ घेतले त्याच्यावर. फोर्स लागला म्हणजे टॉर्क तयार झाला. फोर्सचा फॉर्म्युला काय असेल? F = ma. ठीक आहे. आता ह्याला जर कधी मी F ला काय लिहितो आपण? हे झालं लिनियर मध्ये, हे झालं अँग्युलर मध्ये. F अँग्युलर मध्ये काय असतं? स्क्वेअर. F = काय असतो? टाउ. आणि m मासचं काम अँग्युलर मध्ये कोण करतंय? इनर्शिया. मासचं काम अँग्युलर मध्ये कोण करतंय? इनर्शिया. आणि a जो लिनियर आहे त्याचं काम कोण करतं? अल्फा. हा a लिनियरचा तर हा अल्फा अँग्युलर. ठीक आहे. टाउ = अल्फा असं पण म्हणतो ना आपण. ठीक आहे. म्हणून तर हे हा फॉर्म्युला टाका अल्फा. म्हणजे आपल्याला अल्फाच काढायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे? अल्फा काढायचा आहे. ठीक आहे. अल्फा तू काढता येईल तर टाउ = काय असतं आपल्याला? टाउ तर माहिती आपल्याला काय असतं? r क्रॉस f. आता हा क्रॉस f का असतं रे? परपेंडिक्युलर. बघा इथं फोर्स परपेंडिक्युलर लागतोय का? ह्या r ला. l म्हणजेच काय आहे? r म्हणजेच काय आहे? l. ठीक आहे. r क्रॉस f. f परपेंडिक्युलर असायला आपण परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतो. इनर्शिया काढताना मी शिकवलेलं आहे. ठीक आहे. टॉर्क काढताना मी सांगितलं. फोर्स कसा असायला हवा? त्या डिस्टन्सला परपेंडिक्युलर. हा x ला आहे हॉरिझॉन्टली तर हा y ला व्हर्टिकल. आणि त्याचा रिझल्टंट म्हणजे कोण? टॉर्क कुठे असेल? z डायरेक्शन असा. ठीक आहे. हा x y आणि हा परपेंडिक्युलर z. तर मग फोर्स लागला तर टॉर्क तयार होईल. म्हणजे ना फोर्स लागला तर काय तयार होईल? टॉर्क. मग इथे फोर्स लागलाय टॉर्क प्रोड्यूस होईल. काढायचा का आता? अल्फा. आपल्याला आणखी फॉर्म्युला माहिती याचा I अल्फा. याचा आणखी फॉर्म्युला माहिती आपल्याला I अल्फा. F परपेंडिक्युलर. आता इथे क्रॉस प्रोडक्ट आणि इथे मी डॉट लिहिला. याचा अर्थ मी हा डॉट प्रोडक्ट. R क्रॉस F चं म्हणणं काय असतं? जर R हा x ला आहे तर F हा y ला असेल. असं त्याचं म्हणणं असतं. जर तुम्हाला वेक्टर फॉर्म मध्ये किंमत दिलेली असती, R ची किंमत आहे 3i कॅप प्लस 4j कॅप असं घेतली आणि 4 ची किंमत तुम्हाला वेक्टर फॉर्म मध्ये दिली असती -j कॅप प्लस 3i कॅप. त्यावेळेस तुम्ही काय केलं असतं रे? क्रॉस प्रोडक्ट. काय केलं असतं? क्रॉस प्रोडक्ट आणि डिटर्मिनंट मेथडनी याला काय केलं असतं? सॉल्व्ह केलं असतं. डिटर्मिनंट मेथडनी काय केलं असतं? सॉल्व्ह. मान्य नाही सगळ्या गोष्टी. बिटा ऑलरेडी आपल्याला सगळं कन्सिडर करूनच व्हॅल्यू दिल्या. r हा x ला आहे आणि y हा f हा y ला. डझंट मॅटर की फोर्स y लाच असणार नेहमी. फक्त काय ते दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर. दोघं एकमेकांना काय? परपेंडिक्युलर. म्हणून इथं फोर्स आणि कोण परपेंडिक्युलर असतो? तर फोर्स असतो परपेंडिक्युलर डिस्टन्सला. ठीक आहे. नंबर अल्फा काढता येईल. इनर्शिया अबाउट ऍक्सिस. या ऍक्सिसला इनर्शिया काय असतो? रॉडचा. हे माहिती ना सर्वांना सेंटर लाईन ला स्क्वेअर बाय 12 असतो. आणि इथे काय असतो? ml² डिवाइडेड बाय 3 इनटू काय आहे? अल्फा. r काय? जिथे फोर्स लागते तिथून तर ऍक्सिस ऑफ रोटेशन पर्यंत किंवा त्यांच्या दोघांमध्ये असणार काय? अंतर. तर अंतर किती इतकं? l. अंतर किती आहे? l आहे. ठीक आहे. फोर्स माहिती नाही फोर्स आपल्याला. ठीक आहे. फोर्सला फोर्सच ठेवा. सॉल्व्ह करता येईल. मग आता हाय आणि हाय कॅन्सल. का कॅन्सल? l² इकडे गेला डिव्हायडेशन मध्ये. l कॅन्सल. देयरफॉर अल्फा इज इक्वल टू 3f. हा 3 वरती 3f डिवाइडेड बाय ml. अल्फा इज इक्वल टू काय आलं व्हॅल्यू? 3f डिवाइडेड बाय ml. ही झाली अँग्युलर एक्सेलरेशन इनिशियली. हा ठीक आहे. इनिशियली म्हणजे आता हा लिनियर एक्सेलरेशन. ठीक आहे. व्यवस्थित लक्ष द्या. जे काय चॉकलेट वगैरे बिस्किट वगैरे खाता का ठेवून द्यावा. क्लास मध्ये खात होता तरी आम्ही बोलत नव्हतो. ठीक आहे.
घरी पण खात असतो, नो प्रॉब्लेम. इनिशियली लक्ष द्या व्यवस्थित की सेकंड आता ऍक्सेलरेशन. कोणतं ऍक्सेलरेशन असतं रे? हे लिनियर. हे समजतं ना छोट्या छोट्या गोष्टी? हे लिहिलंय तर इनिशियली म्हटलंय काय? इनिशियली म्हणजे जर मी फोर्स लावला इनिशियली, फोर्स लावला इनिशियली, त्वरित तुरंत होना चाहिए कुछ ना कुछ इफेक्ट. तो क्या इफेक्ट होने वाला है? कुछ तो घूमेगा या फिर नहीं घूमेगा, ये डिपेंड करता है तुम फोर्स कितना लगा रहे हो. तुम सिर्फ ऐसा पुश करके रखो, जा बेटा आगे, एकदम नॉर्मल फोर्स आहे. जसं तुम्ही थोडं चिमण्यासारखं हातापर्यंत असं थोडासा फोर्स लावताय, जाणार आहे पुढं. रॉड आहे 10 kg, तुम्ही जास्त वाटत जाय पुढे जाय. सर म्हटलं ऍक्सिलरेट व्हायला पाहिजे, ऍक्सिलरेट नाही म्हणा ना, सौ फोर्स सफिशियंट नाही. मग इनिशियली केस येते, मी बी जाईल पण नाही जाईल पण फोर्स कसा आला, एखादा राग त्याला फटकन मारून चालला जाईल पुढे. इनिशियली आपल्याला माहित नाही काय होणार आहे पुढे, पण पुढे काय होणार माहिती नाही. इनिशियल त्वरित त्या पॉइंटला. मग आता ऍक्सिलरेशन बघा, हे रोटेशनलचा पार्ट आहे, लक्षात घ्या. हा कोणता पार्ट आहे? रोटेशनलचा आहे. विसरत जाऊ नका चॅप्टर मध्ये किंवा क्वेश्चन सॉल्व्ह करताना काय करणार आहे ते तरी समजतंय. चॅप्टर रोटेशनल मोशन आहे, त्यामुळे असं होणार. पण ते जास्त एक्झाम मध्ये क्वेश्चन त्या तुम्हाला समजणार नाही. काय तुम्हाला इमॅजिन करा नाही क्वेश्चन कशावर आहे, ठीक आहे, कन्सिडर करा नाही. आता ऑब्वियसली एक पॉइंट फिक्स म्हणजे रोटेशनल मोशन परफॉर्म करणार. मग बोला हा पार्ट, ठीक आहे. आता हा जो पार्ट आहे, हा रॉड आहे, ठीक आहे, हा एक रॉड आहे. हा काहीतरी आता रोटेट करणार, हा त्याचा सेंटर ऑफ मास आहे, ठीक आहे. F इक्वल टू एम म्हणतो ना आपण, F इक्वल टू एम आणि एम ए काय असतो? सेंटर ऑफ मास. म्हणून मी इथे सेंटर ऑफ मास पासून डॉटेड दाखवते सर्कल, ठीक आहे, असं दाखवतो, ठीक आहे. असं रोटेट होणार, असं रोटेट होणार, ठीक आहे. बघा मी फोर्स लावला होता इथे, एक्झॅक्टली फोर्स इथे लावला होता. असं ज्याशी फोर्स लावला त्या पॉइंटला त्यावेळेस रोटेट करून करायला लागलं. तुम्ही काय करता आता मला सांगा, इथे फोर्स आला, इमॅजिन करा हा मोठा रॉड आहे, हा मोठा रॉड आहे, हा पॉइंट फिक्स आहे. इथे फोर्स लावला तर हा पुढे ते, आणि समजा 2 न्यूटनचा फोर्स आला तर हा पुढे ते थोडासा, आणि तो फोर्स मी सेम फोर्स इथे लावला, F इक्वल टू 2 न्यूटन सेंटरला, तो फरक पडेल ना थोडाफार. इकडे लावला की थोडा वरती जाईल, इथे लावला की कमी थोडा वरती जाईल. असं काय म्हणतात, इथे फोर्स लावला तर हा सहज वरती जाईल. काठाला लावला ना, आपण काय म्हणतो टॉर्क काय असतो रे? टॉर्क काय असतो? R क्रॉस F, ठीक आहे. आणि R जितकं डिस्टन्स जास्त असेल तितका जास्त टॉर्क असतो, बरोबर. जितकं डिस्टन्स असेल तितकं जास्त कसं टॉर्क प्रोड्यूस होतो रोटेशन घडून आणण्यासाठी. मग इथे जर कधी आपण काय तो इथे लावायचं की इथे लावायचं, इथे लावायचं, मग लावायचं कुठे? आपण तो पॉइंट कन्सिडर करतो की ज्या ठिकाणी सिस्टीमचं सगळं मास काय असेल रे? कॉन्सन्ट्रेट केलं, ठीक आहे. माहिती तुम्हाला सेंटर ऑफ मास होतं. मी सेंटर ऑफ मास मध्ये एक समजलं की सेंटरला काय असेल सगळं मास कन्सिडर. आपण तोच पार्टिकल किंवा त्या ठिकाणचा पॉइंट कन्सिडर करतो ज्या ठिकाणी तो काय करायला लागतो रे? ऍक्सिलरेट, ठीक आहे. हा सेंटर ऑफ मासचं काय आहे? ऍक्सिलरेशन. भले फोर्स इथे लागतो बट कन्सिडर इथून करतो आपण. हे इमॅजिनरी पार्ट असतो जे आपण विचार करत नाही करेक्ट, आणि कोणी सांगत नाही. F इक्वल टू एम ए कोणता? इथून का इथून कुठून सेंटरच असतो, ठीक आहे. मग सर्क्युलर मोशन परफॉर्म करते, ऑब्वियसली सेंटर ऑफ मास काय होतं? सर्क्युलर मोशन. मग मला सांगा, ज्यावेळेस सर्क्युलर मोशन तुम्ही चॅप्टर शिकला होता त्यावेळेस फोर्स लागला, हा फोर्स लागला, ठीक आहे. मग हे ऍक्सिलरेशन कोणतं झालं? हे ऍक्सिलरेशन कोणतं झालं? बघा टॅन्जेन्शियली दिसतंय का ते? टॅन्जेंटच्या अक्रॉस दिसतंय. मग हा कोणता झाला? एक टॅन्जेन्शियल ऍक्सिलरेशन. आपल्याला कसं पाहिजे? इनिशियली, समजा मी इनिशियली वर्ड काढून टाकला असता, म्हटलं असतं की हा जो ही जी सिस्टीम आहे, फोर्स लागल्यानंतर ओमेगा स्पीडने काय करते? ओमेगा स्पीड किंवा ओमेगा व्हेलॉसिटीने काय करते? मूव्ह करते. ओमेगा स्पीडने काय करते? मूव्ह करते. त्यावेळेस आपण म्हटलं असतं की हा ओमेगा स्पीडने काय करतोय? मूव्ह करतोय. म्हणजे जो रॉड इथे, तो इथे पण आहे, जो रॉड आहे इथे असं सगळ्या पॉइंटला आहे, ठीक आहे. ज्यावेळेस एखादी गोष्ट रोटेट करते, जसं अँगल ऑफ बँकिंग मध्ये एखादी गाडी, जी गाडी होती ती आपली काय करायची? अशी फिरायची, ठीक आहे. आणि आपण काय म्हणायचो? टुवर्ड द सेंटर एक ऍक्सेलरेशन तयार होते, आणि ते ऍक्सेलरेशन असतं सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. नाही कधी ज्यावेळेस तुम्हाला ती गोष्ट कशी असायला हवी? काहीतरी अँग्युलर स्पीड मध्ये मूव्ह होणारी असायला हवी ती गोष्ट, म्हणजे ती बाईक काहीतरी स्पीड मध्ये रोटेट व्हायला हवी. त्याच वेळेस काय असतं? टुवर्ड द सेंटर एक फोर्स, टुवर्ड द सेंटर एक ऍक्सेलरेशन क्रिएट होतं, आणि ते असतं सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. काय असतं याचं म्हणणं? Centripetal acceleration always acts towards the center of the circle and it is along radius. त्याला आपण आणखी काय म्हणतो? रॅडियल ऍक्सेलरेशन. काय म्हणतो? रॅडियल ऍक्सेलरेशन, ठीक आहे. म्हणजे इम्पॉर्टंट आहे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन बद्दल विचार करण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी स्पीड असायला हवी. म्हणून आपण म्हटलंय
इनिशियली आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे का कितीची स्पीड असेल पुढे जाऊन. इनिशियली म्हटले फोर्स लागलेला पुढे कितीच्या स्पीडने फिरेल माहिती का नाही. मग सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन या केस मध्ये काय आहे 0. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन या केस मध्ये काय 0 का हे माहितच पाहिजे. ठीक आहे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन 0 का. ओके टॅन्जेन्शियल ऍक्सेल समजलं ना. फोर्स एकदम पॉइंट करायला सुरुवातीच्या पॉइंट नंतर काय होईल माहित नाही. ठीक आहे ओमेगाच माहित नाही तुम्हाला. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असेल r ओमेगा स्क्वेअर. कशावरून काढतो आपण हा v स्क्वेअर अपॉन r. v इक्वल टू काय असतं ओमेगा r. ठीक आहे मग इथे v चा काय आहे स्क्वेअर आहे ओमेगा स्क्वेअर r स्क्वेअर अपॉन r. एक r एक r कॅन्सल ओमेगा स्क्वेअर r. ठीक आहे ओमेगा स्क्वेअर r सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचा. ओके चला मग सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनची कहाणी संपली. म्हणजे इनडायरेक्टली रोटेशनल मोशन मध्ये एक समजते तुम्हाला. काय समजते की ऍक्सेलरेशन जो लिनियर आहे ऍक्सेलरेशन जो लिनियर आहे ते दोन टाइपचे एक असणार सेंट्रिपिटल आणि दुसरा कोण सांगते रे. तरी मला ऐकण्यासाठी सांगितलं तरी. ठीक आहे तर मी सांगितलं होतं. ठीक आहे मला त्याला तुम्ही सांगता आम्ही सांगितलं क्लास सर मी तर बोलले होते मी तर बोललो होतो. ठीक आहे काय का असं टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन. ओके गुड टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन. आता त्यावेळेस तुम्ही F इक्वल टू ma हा फॉर्म्युला लावता. ma हा फॉर्म्युला लावता. ठीक आहे त्यावेळेस हा जो बॉक्स असतो तो जो पुढे जातो. ठीक आहे जो पुढे जातो तो आपण म्हणू शकतो. आता हा सर्क्युलर मोशन तर परफॉर्म करत नाही त्यामुळे आपण सेंटर ऑफ मास म्हणतो लिनियर मध्ये. बट इथे काय म्हणतो आपण तोच सेंटर ऑफ मास काय आता सध्या कोणत्या ऍक्सेलरेशनने मूव्ह करतो तर टॅन्जेन्शियली. कोणत्या ऍक्सेलरेशनने तर टॅन्जेन्शियलच्या. बघा हा सेंटर ऑफ मास वाला पार्ट टॅन्जेन्शियली मूव्ह करणारा असतो. ठीक आहे टॅन्जेन्शियली म्हणजे दोन ऍक्सेलरेशन असणार आपल्याकडे एक एटी आणि एक एसी. ठीक आहे मग लिनियर ऍक्सेलरेशन आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन मध्ये काय रिलेशन असतं हा झाला एक काय असतं रिलेशन r ओमेगा. काय असतं ओमेगा नाही r अल्फा. ठीक आहे काय असतं r अल्फा. हा लिनियर आणि हा ऍक्सेलरेशन. हा कोणता झाला आता 80 झाला. हा कोणता झाला 80. आणि एसी जर कधी विचारलं जर ते एखाद्या ठिकाणी जर स्पीड गिवन असेल त्या ठिकाणी आपण काय करू r ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे हा फॉर्म्युला लावून त्या ठिकाणी r ओमेगा स्क्वेअर. इथे काय r ओमेगा. चला समजलं सगळ्या गोष्टी ऍक्सेलरेशनच्या. हेच इम्पॉर्टंट आहे समजणं एटी कधी आणि एसी कधी. एसी कधी नसणार ज्यावेळेस तुम्हाला स्पीड माहित नसणार. म्हणजे जसं इथे इनिशियली बोलतो एटी प्रत्येक ठिकाणी असणार आणि एटी काढण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस काय लागणार आहे अल्फा. मग आपण अल्फा आधीच काढून देतो आणि साधी गोष्ट ही काढता यायला हवी. ठीक आहे अल्फा काढून देतो. मग सांगा एटी ची किंमत काय ना एटी ची किंमत r इंटू 3f डिवाइडेड बाय ml. 3f डिवाइडेड बाय ml. r ची किंमत किती रे तर l. r ची किंमत किती आहे l म्हणू शकतो ना आपण l डिस्टन्स दूर आहे. at इक्वल टू l इंटू 3f डिवाइडेड बाय ml. l कॅन्सल म्हणजे इथला आन्सर काय आलं 3f डिवाइडेड बाय m. ओके समजलं कोणाला अडचण याच्यामध्ये हे हा कसा काढला आणि हा कसा काढला तो तर 0 येणार. ठीक आहे mr स्क्वेअर. आता मी एसी काढायचा विचार केला असता तुम्हाला अँग्युलर स्पीडच नाही दिली तुम्ही एल म्हटलं अँग्युलर स्पीडच माहित नाही तर इनडायरेक्टली एसी किती येणार आहे तुमचा 0 येणार आहे. इनिशियली ना थोडी इनिशियली तो थोडीच ना स्पीड मूव्ह करणार इनिशियली तो जेरेक्स करत राहणार. ठीक आहे समजलं. आता हिंज फोर्स बद्दल डिस्कस करू. हिंज फोर्स पण कसा पाहिजे इनिशियल. हिंज फोर्स सुद्धा कसा पाहिजे इनिशियल. चला कुठे चालू सर चला म्हणजे लक्ष द्या. ठीक आहे बघा हिंज फोर्स हा थर्ड पॉइंट. तर हिंज फोर्स म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्स. आता मी हा कॉन्टॅक्ट फोर्स बद्दल डिस्कस करेल. आता कॉन्टॅक्ट फोर्स इथे कोणकोणते असणार तरी हा पॉइंट फिक्स आहे जसं दरवाजाचा पॉइंट असतो. ठीक आहे दरवाजा समजून घ्या. मग इव्हॅल्युएशन आपण रॉड काय प्रकार फोर्स आला तो मूव्ह करणार जिकडे काहीतरी फोर्सेस आहेत आणि ते फोर्सेस कोणते असतात नॉर्मल रिएक्शन. ते फोर्सेस कोणते असतात मग नॉर्मल रिएक्शन. येताना माहिती आहे ना नॉर्मल रिएक्शन कसे असतात n1 n2. जर सरळ बॉक्स असेल तर n1 इकडे जर असा बॉक्स असेल तर इकडे. ठीक है n ने mg को देखा mg ने n को देखा यही पढ़ाया सर ने पूरे साल. ठीक है खूप इम्पॉर्टंट आहे खूप डीप मध्ये शिकवले मी. ठीक आहे आता तुम्हाला किती त्याचा फायदा घेतला ते देवाला मी माहिती सर आम्ही किती बघितले ते आम्हालाच माहिती. नॉर्मल रिएक्शन. ठीक आहे बघा मला बोला कशी दिसते तुम्हाला नॉर्मल रिएक्शन म्हणता या सिस्टीम साठी. ठीक आहे फोर्स लागला समजून घ्या फोर्स लागला इथे. ठीक आहे आता एखाद्याचं डोकं चाललं ठीक आहे चाललं
एक असेल ना सर तो एखादा म्हणजे सर इकडे हा झाला N1 आणि एखादा म्हणजे सर इकडे पण असू शकतो, जसे की तो बॉक्स असतो आपल्या न्यूटनचा, जरी फोर्स इकडे लागत होता तर आपण म्हणायचं की हा इकडे असायचा, तसं म्हणू शकतो, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. N1 पण असू द्या N2 पण असू द्या, ठीक आहे. हा झाला F. दोन्हीसाठी काढायला लागतात, ठीक आहे, दोन्हीसाठी. एक लक्षात घ्या, आता जेवढे पण YouTube वरती लेक्चर्स आहेत, ठीक आहे, ऑल चॅनल्स वरती, ते काय करतात हे सांगून देतात, ठीक आहे. आणि त्याच्यानंतरची पुढची गोष्ट असते टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन आणि सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन कोणासोबत घ्यायचं, कोणासोबत पण घ्या, ते नाही सांगत. ते सर सांगतात एका प्रॉब्लेमसाठी म्हणजे इथे 80 लगेच प्रॉब्लेम बदलला की नेक्स्ट प्रॉब्लेम घेतला, ते म्हणतील की 80 इथे, कन्फ्युज करणार तुम्हाला, ठीक आहे, कन्फ्युज करणार, लिटरली कन्फ्युज करणार. तुम्ही कुठे पण, ठीक आहे, 80 आणि 80 कोणत्या पण नॉर्मल रिएक्शन सोबत असू द्या, फरक नाही पडत. तुम्हाला माहित पाहिजे की नेमक्या सिस्टीम साठी 80 प्रेझेंट आहे की नाही, AC प्रेझेंट आहे की नाही, AC सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. जसे की आपल्याला माहिती आहे आपल्या केस मध्ये AC हा काय 0 आहे आणि 80 हा प्रेझेंट आहे, 80 हा काय प्रेझेंट आहे, R अल्फा, ठीक आहे. किती रे टोटल डिस्टन्स, तर L डिस्टन्स आहे, ठीक आहे. M मास असणार, असेल मास तर M असणार, ठीक आहे. चालते ना वाकडे झाला का, हो द्या, ठीक आहे. काय कसं करतो आपण, आपल्याला माहित असतं आता हे ऍक्सेलरेशन लिनियर आहे ना, आणि फोर्सेस पण कोणते लिनियर फोर्सेस आहे, फोर्सेस पण कोणते लिनियर, हाऊ लिनियर सर, कारण की अँगुलर असतात एकच तर फोर्स असतात टॉर्क, ओके. पण लिनियर फोर्सेस येणार नाही, तो आधी पण आपण शिकलेले याबद्दल, ठीक आहे. पण काय असं लिनियर झाल्यावरती न्यूटनचे बाबा हा 0, ठीक आहे. ma आता कोणता काढणार, सगळे काढले आपण, ठीक आहे. इथे कोणता घ्यायचा ते डिसाइड करायचं, ठीक आहे. N1 आता मी N1 बद्दल विचार करतो, ठीक आहे. N1 बद्दल सॉल्व्ह करून दाखवतो. N1 हा नॉर्मल रिएक्शन पहिला फोर्स, ठीक आहे. N1 या साइडला, N1 या डायरेक्शनला चाललाय, म्हणजे ह्याला N1 म्हणू, ठीक आहे, याला N1 म्हणू, N2. तुम्ही कोणता पण घ्या, पण ज्यावेळेस मला एकदा माहित होईल ना सगळं तुम्ही कसं करायचं त्यावेळेस तुम्हाला समजेल मी N1 बद्दल का पहिले बोलतो, ठीक आहे. फॉर N1 फ्री बॉडी डायग्राम हे असं म्हणतात, ठीक आहे. हे शिकवलं मी कसं काढायचं फ्री बॉडी डायग्राम. खूप घेतलं तर तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागली होती, बुक मध्ये सगळे जे होते सॉल्व प्रॉब्लेम त्याच्या फ्री बॉडी डायग्राम म्हणून त्याचे आन्सर काढायला सांगितले, तयारी खूप करून घेतली, ठीक आहे. खूप म्हणजे खूप घेतल्या, तुम्ही किती प्रयत्न केले त्याच्यावरती, मागे विसरला असणार सुरुवातीला लॉकडाऊन, ठीक आहे. फ्री बॉडी डायग्राम बघा, मग आता N1 ची फ्री बॉडी डायग्राम, फोर्स पण वरती झाला, ठीक आहे, एक लक्षात घ्या, फोर्स पण इथे, ठीक आहे, आणि N1 पण वरती, F ma, एवढा बेसिक शिकवले ना तुम्हाला, खूप बेसिक. F ma, टोटल फोर्सेस एक असतात, नेट फोर्सेस म्हणा, टोटल फोर्स म्हणा. आता या सिस्टीम साठी N1 बद्दल विचार करताय, N1 बद्दल विचार करताय, एक आठवतं का तुम्हाला असा प्रॉब्लेम घेतला होता आपण, एक JW वाला, ठीक आहे, असा प्रॉब्लेम घेतला होता. इथे एक मास लटकवलाय, इथे एक मास लटकवलाय, आणि इथे एक मास लटकवलाय, इथे एक मास लटकवलाय, आणि इथे ह्या पुलीला तुम्ही सगळे काय केलेले कनेक्टेड. आपण काय केलं, सगळे N1 N2 N3 N4 सगळे जेवढे अप साइडचे फोर्सेस होते ते सगळे काय केले, त्याने ऍड केले, म्हणजे एका डायरेक्शन मध्ये मूव्ह होणारे सगळे फोर्सेस ऍड केले ते, आणि जे खाली जात आहेत ते काय करायचं आपण मायनस म्हणायचो, म्हणजे इनडायरेक्टली आपण काय करायचो, समेशन ऑफ ऑल फोर्सेस करायचो अकॉर्डिंग टू देअर डायरेक्शन, रिस्पेक्टिव्ह डायरेक्शन. वन्स इफ a force is going upward, then we consider all forces as a positive forces, like N1 and F is going upward, and if one force is going downward, then let's consider this F2 is going downward. One is pushing downwards, and N1 and F pushing or going upward. Then what will we do in such case? We can perform an operation like this. F1, let's consider this F1 plus N1, and F2 will be is in minus direction. Obviously we are pushing towards or pushing upward in up direction, that's why we are considering F1 and N1 as a positive, and F2 is in opposite direction of applied force, that's why we consider it as a negative. And then after that, total mass of system and E. Which acceleration that now we have to consider? Now we have two acceleration, AT and AC, tangential and centripetal. Okay. Now tell me, F equal to ma लिहिलं आता, ठीक आहे. मग इथे F काय असणार आहे, टोटल,
एफ काय असतो टोटल फोर्सेस बद्दल एम एफ टोटल करून कोणते मी n1 बद्दल विचार करतो ठीक आहे n1 कसं चाललाय वरती n1 कसं चाललाय वरती n1 सोबत कोणी आहे का सिस्टीम मध्ये आहे कोण आहे तर f आहे कोण आहे तर f आहे ठीक आहे n1 f ma ठीक आहे वरती जातोय वरती चाललाय हा ठीक आहे मग कोणत्या ऍक्सिलरेशन जाणार तर टॅन्जेन्शियल ऍक्सिलरेशन कोणत्या ऍक्सिलरेशन मध्ये जाणार तर टॅन्जेन्शियल का टॅन्जेन्शियल समजताय इनिशियली तर सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन नसणार लक्षात घ्या इनिशियली सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन नसणार ओके काय वेलोसिटी लागणार त्याच्यासाठी ठीक आहे म्हणून et ची व्हॅल्यू काय आली होती et ची व्हॅल्यू काय आली होती ते 3f अपॉन m आणि m काय आहे कॅन्सल 3f अपॉन m काय होणे कॅन्सल मग इथे चला n1 प्लस f मग इनडायरेक्टली ते m ची किंमत किती आली 3f मायनस f म्हणजेच काय आहे 2f n1 ची किंमत किती आली तर 12 4 ची किंमत असेल तुम्ही ती पुट केली असेल ठीक आहे टॅन्जेन्शियल ऍक्सिलरेशन डायरेक्टली काढली तुम्ही इथे r अल्फा पुट करा काही पण करा ठीक आहे आपण ते सॉल्व्ह करून आन्सर आणलं काय केलंय सॉल्व्ह करून आन्सर आणलं क्लिअर इथपर्यंत कोणाला केलं हे नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित ठीक आहे केलंय का नोट डाऊन करून घेतलंय बघा हे इथपर्यंत समजलंय मी काय इथे नोट डाऊन करून घ्यायचं नाही इथपर्यंत व्यवस्थित समजलं सर्वांना आता इथे मी जे बोलतो आता इथे लक्षात घ्या MAT आता इथे जो टॅन्जेन्शियल ऍक्सिलरेशन असला ठीक आहे मी इथे आयडियल केस साठी सांगितलं होतं हे नोट डाऊन करून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल तुम्हाला काय म्हणायचं ठीक आहे बघा टॅन्जेन्शियल ऍक्सिलरेशन AT आता मी इथे हा फॉर्म्युला लावला ठीक आहे हे लिहून घेतलं सर ठीक आहे म्हणून तो आपण होतो हे बघा मी इथे काय केलं हे आधीच मी क्लिअर करून ठेवलं टॅन्जेन्शियल ऍक्सिलरेशन कोण मूव्ह करते आपलं फॉर्म्युला का आता मी इथे काय बोलतो सेंटर ऑफ मास एकदम क्लिअर सांगणार ठीक आहे सेंटर ऑफ मास ऍक्सिलरेशन कोणाचं असतं सेंटर ऑफ मास आणि हा कोणता आहे फोर्स लागतोय आणि हा मूव्ह करणार इनिशियली तो कोणामुळे मूव्ह करणार टॅन्जेन्शियल ऍक्सिलरेशन मूव्ह व्हायला पाहिजे फोर्स लागला म्हणजे तो ऍक्सिलरेट करायला हवा असं समजायला हवं आपल्याला आणि ते सांगते कोण टॅन्जेन्शियल ऍक्सिलरेशन पुढे पण काहीतरी व्हेलॉसिटीने मूव्ह करत असतात ओमेगा व्हेलॉसिटीने मूव्ह करत असतात तर तिथे कोण असतात सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन या ठिकाणी कोण आहे फोर्स लागल्या AT फोर्स लागल्या काय AT ठीक आहे आपण मग याला काय म्हटलं AT ओके मग मी ते फॉर्म्युला लिहून टाकतो ठीक आहे आता हे रेट मध्ये लिहून टाकतो तो सर भारी वाटतं तुम्हाला हो भारी वाटतं चला बोला m AT नाव देतो आणि हा मायनस आहे ठीक आहे हा प्लस आहे तिकडे गेला आता AT चा फॉर्म्युला काय असतो r अल्फा AT चा फॉर्म्युला काय असतो r अल्फा ओके हे मी लिहून घेतो ठीक आहे बघा AT चा फॉर्म्युला r अल्फा n1 therefore n1 is equal to m r alpha m into r आणि अल्फा r किती घ्यावा लागेल मला सांगा m r अल्फा म्हटले ना पण r किती घ्यावा लागेल आता हा सेंटर ऑफ मास मूव्ह ऍक्सिलरेट होते बघा काय हा सेंटर ऑफ मास मूव्ह होते म्हणून AT ची किंमत जी असणार आणि त्या AT मध्ये जो r असणार काय होता अल्फा हे लिहून घेतो मी म्हणजे गोंधळ n1 इक्वल टू m काय होतं ते AT बरोबर आणि इकडे काय होतं मग मायनस असं होतं ती व्हॅल्यू मग ह्या a च्या ऐवजी मी आता किंमत पुट करतोय a च्या ऐवजी काय पुट करतोय किंमत r अल्फा मायनस r किती घेणार हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे YouTube मध्ये सगळे सांगून देतात L/2 YouTube सगळे सांगून देतात काय L/2 किंवा बुक मध्ये सगळे घेण्यासारखं बट लक्षात घेण्यासारखं आहे यास मी आयडियली काढून दाखवलं तुम्हाला तर आपण टोटल लेंथ कन्सिडर केली होती काय केलं टोटल लेंथ r इक्वल टू L कन्सिडर केली होती ठीक आहे हे आयडियल साठी सांगितलं बट या केस मध्ये आपला सेंटर ऑफ मास काय करतोय रे रोटेट F इक्वल टू ma लिनियर ऍक्सिलरेशन काढलं म्हणून आणि या फॉर्म्युल्यामध्ये जो a तो कोणता लिनियर वाला असेल म्हणून कोण रोटेट करतं लिनियर मध्ये लिनियर बद्दल विचार केला तर सेंटर ऑफ मास सेंटर ऑफ मास ऍक्च्युअली किती डिस्टन्स दूर आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून L/2 म्हणून इथे जो r आहे टॅन्जेन्शियल ऍक्सिलरेशन साठी लागणारा तो किती डिस्टन्स दूर असणार तर L/2 डिस्टन्स दूर असणार L/2 डिस्टन्स दूर असणार समजते काय L/2 घेतलं आणि अल्फाची किंमत काय होणार जी आपण काढली ती अल्फाची किंमत काय काढली होती
गेलं उमललं. अल्फाची किंमत काय काढली होती? ठीक आहे, अल्फाची किंमत आता I अल्फा इक्वल टू R क्रॉस F. R किती घेतला होता? L आणि इथे घेतला होता F. ठीक आहे, देअरफॉर इनर्शिया किती घेतला होता? इनर्शिया किती केला त्या ऍक्सिसला? ml स्क्वेअर डिवाइडेड बाय 3 L क्रॉस F इनटू काय? अल्फा. देअरफॉर अल्फा इक्वल टू L कॅन्सल 3F डिवाइडेड बाय ml. 3F डिवाइडेड बाय ml ही किंमत आली आपली अल्फाची. ठीक आहे, इथे पुट करा 3F डिवाइडेड बाय ml माइनस F. ठीक आहे, माइनस F. समजतंय काय केलं मी फक्त आयडियली सांगितलंय, तुम्हाला हे आधीच कळून घे नाही. इनिशियल ऍक्सेलरेशन तुम्हाला इथे काय ठेवायला लागलं असतं? L/2. ते काय ठेवायला लागलं असतं? L/2. समजलं? मग इथे L/2 जर कधी मी ठेवलं असतं, L/2 ठेवलं असतं, आन्सर काय आलं असतं? L कॅन्सल 3F डिवाइडेड बाय ट्वाइस F. ते झालं 3F डिवाइडेड बाय ट्वाइस F. इथे L कॅन्सल होईल. ठीक आहे, L कॅन्सल हे राहिले का आता? 3FM डिवाइडेड बाय ट्वाइस F. M जाऊ द्या, 3F डिवाइडेड बाय ट्वाइस F माइनस F. हे राहिले का आता? काय राहिला आता? MM कॅन्सल. ठीक आहे, हा माइनस F तर इकडून आला ना. ठीक आहे, माइनस F इकडून आला, इथे करू शकतो आपण माइनस. देअरफॉर N1 इक्वल टू कसं बघा, N1 हा माइनस F मी इकडे नेलाच नसता, माइनस F तिकडे नेलाच नसता. N1 माइनस F, N1 माइनस F, N1 माइनस F. ठीक आहे ना, माझ्या डिवायडेशन मध्ये ते त्यामुळे पॉसिबल आहे ना सबट्रॅक्शन करणं. N1 इक्वल टू MM कॅन्सल झालं 3F डिवाइडेड बाय 2 आणि आता माइनस F तिकडे गेल्यावरती हा प्लस आहे, तिकडे प्लस, इकडे आल्यावरती माइनस. बरोबर. देअरफॉर N1 इक्वल टू 3F माइनस 2F, 3F माइनस 2F F डिवाइडेड बाय 2. F डिवाइडेड बाय हा झाला N1. हा काय झाला? N1. आपण N1 च्या अलाउंग लाईनला टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन कसं चाललंय? वरती. आपण काय म्हणलं? N1 च्या डायरेक्शनला 80. N1 च्या डायरेक्शनला 80. N2 बद्दल बोलायचं झालं तर खूप डीप मध्ये सांगितलं मी. ठीक आहे, आधी आयडियल केस घेऊन सांगितली होती R इक्वल टू L. बट आपण R इक्वल टू L कधी म्हणजे जायचं हा पॉइंट रोटेट करत असतं तर. बट आपल्याला माहिती आपण कोणता पॉइंट पकडत असतो? सेंटर ऑफ मास वाला पॉइंट लिनियर साठी. ठीक आहे, मग बोला N2 साठी काय करणार? फॉर N2 कसं आहे आता? या डायरेक्शनला. N2 कसं आहे? या डायरेक्शनला. ठीक आहे, मग N2 रेडियलच्या डायरेक्शनला, रेडियसच्या डायरेक्शन. ठीक आहे, असं. मग इकडनं काय असतो तर सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन असतो टुवर्ड्स द सेंटर. ठीक आहे, मग फॉर्म्युला काय झाला असता? F इक्वल टू ma. आता a कोणतं इथे? तर AC. ठीक आहे, देअरफॉर F कोणता आला इथं? N2 m. AC ची किंमत काय आपली? 0. देअरफॉर N2 मायनस. हा जर कधी F इकडे जातो तर तिकडनं मायनस येतो, हा मायनस. देअरफॉर N2 इज इक्वल टू 0. ठीक आहे, N2 काय असतं? 0. क्लिअर इथपर्यंत समजलंय? नोट डाऊन करून घे. आता माझ्या व्हिडिओला वेळ लागणार, मी कट करणार हवा. बघा सेम प्रॉब्लेम. ठीक आहे, सेम प्रॉब्लेम. तो जो पॉइंट फिक्स आहे, ठीक आहे, नाही तो पॉइंट आता फिक्स नाही. ठीक आहे, जो फिक्स वाला पॉइंट आहे तो वाला पॉइंट आता कुठे? या सेंटर. ठीक आहे, हा सेंटर वाला पॉइंट असं म्हणतो ना आपण, क्रॉस सेंटर. ठीक आहे, आता हा जो रेड दिसतोय तुम्हाला, हा वाला पॉइंट काय किंवा डार्क दिसतोय तुम्हाला पॉइंट कसा आता फिक्स आहे, म्हणजे अबाउट दिस ऍक्सिस. ठीक आहे, हा वाला पॉइंट फिक्स अबाउट दिस. हा काय झाला आता आपला ऍक्सिस ऑफ रोटेशन झाला. आणि फोर्स जो लागला ना, ठीक आहे, हा प्रॉब्लेम बुक मधला आहे. सगळ्यांनी कोणतं पण घ्या, तुम्ही नाव घेऊ शकत नाही. आपण जेवढे बघतात, जेवढे खूप चांगले चॅनल्स आहेत तिथे हा प्रॉब्लेम दिसतो तुम्हाला. ठीक आहे, F फोर्स किती लागलाय? फोर्स इथे लागलाय आणि किती डिग्री वरती लागलाय? तर 37. किती डिग्री वरती लागलाय? 2 ते 3 चॅनल्स आहे जे मी बघितले, त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे. F इक्वल टू 37. सांगण्याची मेथड नसतात, शिकवताय कशाला? सांगण्याची मेथडवरती डिपेंड असते. बघा, जरी प्रॉब्लेम देत असेल तरी सांगण्याची मेथड कोण किती डीप मध्ये सांगतं त्यांना इतका वेळ नसतो प्रत्येक गोष्ट सांगत बसणं. ठीक आहे, लिमिटेशन्स असतात त्यांना वरतो, आम्हाला लिमिटेशन आणि प्रत्येक गोष्ट सांगा. मी सांगणार पर्सनली जेवढं मला येतं किंवा जितकं मी देऊ शकतो. ठीक आहे, F इक्वल टू 37 डिग्री वरती काय लागलं तुम्हाला? फोर्स लागला. ओके, म्हणजे आता बघा, समजा हा पॉइंट फिक्स जरी असता,
हा पॉइंट फिक्स असता इथं. तर मग हा कसा फिरणार आहे रे? असा फिरणार आहे. इमॅजिन करू शकता का हा भाग असा फिरणार आहे. ह्याला आपण फिक्स नाही म्हणू शकत. फोर्स लागला तर हा असा रोटेट करायला. ठीक आहे, या केसमध्ये असा इमॅजिन करू शकता. ओके, हा पॉइंट कसा आहे फिक्स. काय करायचंय परत त्याच गोष्टी. पहिली गोष्ट सांगायची तुम्हाला अँगुलर ऍक्सेलरेशन इनिशियली ए सांगायचं आहे, लिनियर ऍक्सेलरेशन इनिशियली. बट आता इथे किती ऍक्सेलरेशन असणार रे? 2. लिनियर किती? 2. आणि हिंज फोर्सेस काढायचं आहे. हिंज फोर्सेस म्हणजे काय रे? कॉन्टॅक्ट फोर्सेस, नॉर्मल रिएक्शन. ठीक आहे, हिंज फोर्सेस ऑफर्ड बाय रॉड. हा काय रॉड आहे, याची लेंथ किती आहे? L. याची लेंथ किती आहे? ओके, हे 3 क्वेश्चन्स परत आपले तसे. इनिशियली हिंज फोर्सेस पण कसे रे? इनिशियली. पुन्हा की असणार इनिशियलीचा मीनिंग काय नेमका नको वाचन आता. ठीक आहे, तर मग बघा अँगुलर ऍक्सेलरेशन काढलेलं आता. अँगुलर ऍक्सेलरेशन काढलं आहे टाव इक्वल टू r क्रॉस f. आता हा क्रॉस म्हणजे असं नका समजू की वेक्टर प्रोडक्ट आहे. वेक्टर प्रोडक्ट बट आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज कशा असतात ऑलरेडी परपेंडिक्युलर समजून दिलेलं आहे. ठीक आहे, टाव इक्वल टू i अल्फा, टाव इक्वल टू i अल्फा. ओके, आणि इथे r इनटू f. ठीक आहे, आता f मी सांग कोणता आहे कारण की आयडियल आहे. ठीक आहे, f ला fच म्हणू आपण. ठीक आहे, f ला fच म्हणू. दोन्ही फोर्सेस मुळे म्हणजे हा व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टली दोघांमुळे काय होणार आहे रे? टॉर्क प्रोड्यूस होणार आहे. म्हणजे आपला ह्याचा आणि ह्याचा काय करायला गेलं? नेट करायला लागेल. म्हणजे जी काही ही व्हॅल्यू असेल इकडची व्हॅल्यू काय समजा इथे अँगल बनला इथे काय झालं आहे f cos 37, f cos 37 आणि इथे काय येते f sin 37. ठीक आहे, आता काढते तसं इथे काय sin 37 काय असतो 3/5 आणि हा f त्याला मल्टिप्लाय आणि हा काय असतो 4/5 आणि त्याला हा f मल्टिप्लाय. कसं आलं येतं का? येतं 37. ठीक आहे, sin 37 काय असतं sin 37 ऑपोजिट अपॉन हायपोटेन्यूज किती असते व्हॅल्यू 5 ही झाली 4 ही झाली 3. ठीक आहे, sin काय असतं ऍडजसंट अपॉन हायपोटेन्यूज काय असतं 3 4 5 असं असतं का? नाही. असं असतं आपला ट्रायंगल नाही. बघा हा 5 हा 4 हा 3 sin 37. ठीक आहे, 37 म्हणल्यावर इथून 53 म्हणल्यावर तिकडनं. ओके, ऑपोजिट अपॉन हायपोटेन्यूज ऑपोजिट झाली 3 आणि हायपोटेन्यूज झाली 5 आणि cos असेल तर cos 37 ऍडजसंट किती 2 आहे. अँगलच्या मधली साइड ऍडजसंट 4/5. ठीक आहे, किती लोक होतात. हां, r क्रॉस f इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस आता सेंटरच्या अबाउट दिस ऍक्सिस इनर्शिया किती असतो m l स्क्वेअर. बघा रोटेशनल मोशन आहे म्हणून वारंवार इनर्शिया येत असतात. अल्फा काढायचा. ठीक आहे, अल्फा r ची व्हॅल्यू किती घेणार l/2. इथून तितकं डिस्टन्स किती झालं l/2 इनटू f. मग इथे 3/5 f टोटल आहे. ठीक आहे, हा कसा आहे f नेट आयडियल फॉर्म्युला म्हणून हा टोटल फोर्स असणार. टोटल फोर्स काढायचा म्हणजे तुम्ही काय करणार आहे हा 3f/5 त्याचा स्क्वेअर प्लस 4f/5 त्याचा स्क्वेअर असंच करणार. ठीक आहे, असंच करायला लागणार. ठीक आहे, मग काय करणार 3 चा स्क्वेअर 9f स्क्वेअर डिवाइडेड बाय 25 प्लस इथे 16f स्क्वेअर डिवाइडेड बाय 25 16 9 25 म्हणजे हे 25 कॅन्सल काय आले रे व्हॅल्यू ट्वाइस f स्क्वेअर. रूट मध्ये काय आली व्हॅल्यू ट्वाइस f स्क्वेअर म्हणजे आतमध्ये 2 बाहेर f√2. हा तुमचा इथाची व्हॅल्यू f√2 f नेट. ओके, असं करावं लागलं असतं बट आपण काय बघितलं फक्त सध्या f नेट म्हणून काय म्हणू f नेट. मग काढते आता अल्फा काढता येईल l/2. आता f म्हणतो मी ना lf डिवाइडेड बाय 2. हा टेल तिकडे देईल वरती आणि हा काय देते उलट ml2 एक कॅन्सल 2 वर 2 6 जा 12 अल्फा काय ते किंमत म्हणून वरती 6f डिवाइडेड बाय 12. मी कशाची किंमत आली ही कशाची किंमत आली अल्फाची. ठीक आहे, आता काय करा लिनियर ऍक्सेलरेशन. काय करा लिनियर ऍक्सेलरेशन. तर लिनियर ऍक्सेलरेशन चे किती टाइप्स असतील बोलो. लिनियर ऍक्सेलरेशन चे 2 एटी किंवा एसी. इनिशियली म्हटल्यावरती कोण 0 झाला सेंट्रिपिटल. हाऊ सकाळ आणला
ठीक आहे, समजतंय ना? पण एसी का 0? एसी 0 आहे कारण की आपल्याला अँग्युलर स्पीड माहित नाही. तर त्या अँग्युलर स्पीडचं इतकं काय भेटू आहे, ठीक आहे? काय असतंय सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन परत सांगते, ठीक आहे, ओमेगा स्क्वेअर. ओमेगाच माहित नाही. इनिशियली ओमेगा काय असणार ते 0. इनिशियली ओमेगा काय असणार 0. ओके, मग 0 म्हणजे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन सुद्धा 0. म्हणजे कोणाबद्दल विचार करत आहे? एटी बद्दल. आणि एटी लागणार आपल्याला, ठीक आहे? जर कधी फोर्स लागतो एटी लागणार आपल्याला, मग काढा एटी काढा, ठीक आहे? इनिशियल ऍक्सेलरेशन एटी आर अल्फा. आर अल्फा, आर किती घेणार आहे? L/2. आर किती घेणार? L/2. बघा, आर L/2. अल्फा अल्फा टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन असणार का इथे सांगा व्यवस्थित. टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन इथे प्रेझेंट असणार. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन तुम्हाला 0 म्हणतो, ठीक आहे? सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन काय इथे 0. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन 0 आहे की नाही आता हे कसं करायचं बघू. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन 0 हे मान्यता, ठीक आहे? मी इथे लिहतो एसी काय 0. बट एटी इक्वल टू आर अल्फा मी लगे इथे काय करणार? अल्फाची किंमत पुट करणार. अल्फाची किंमत काय करणार? इथे पुट करणार 6 डिवाइडेड बाय 5 असं काहीतरी करणार. बट हे करेक्ट आहे का बघा. आर ह्या डायग्रामला व्यवस्थित एका ठिकाणी आणि हे मी काढून दाखवतो, ठीक आहे? हा सेंटर वाला पॉइंट, हा काय झाला सेंटर वाला पॉइंट, हा झाला तो रॉड, हा झाला तो रॉड, ठीक आहे? हा झाला तो रॉड दिसतंय की बघा. हा मोठा तो सेंटर वाला पॉइंट, ठीक आहे? फोर्स लागला, फोर्स याच्यावरती लागला. हा रोटेट होणार आता रॉड असा रोटेट होणार, ठीक आहे? हा असा रोटेट होणार, ठीक आहे? मला सांगा F इक्वल टू एम म्हणतो आपण, F इक्वल टू एम म्हणतोय. तर मला सांगा हा जो सेंटर ऑफ मास होता, हा जो सेंटर ऑफ मास होता, पकडला हा सेंटर ऑफ मास होता, त्याने काहीतरी ऍक्सेलरेशन परफॉर्म केलं का? कारण की तो या पॉइंटला सुद्धा बघा कसं, समजा हा तो रॉड आहे आणि याच्या कुठेतरी काय आहे एक सेंटरला पॉइंट आहे, ठीक आहे? त्याच्या सेंटरला कुठेतरी काय हा पॉइंट आहे, ठीक आहे? आता मी इथे रेड दाखवतो, ठीक आहे? तुम्हाला दिसतंय का नाही आता मला माहित नाही, ठीक आहे? बघा आता हा तो रॉड आणि हा तो सेंटर ऑफ मास वाला पॉइंट आहे. फोर्स आला म्हणजे एम ए सेंटर ऑफ मास. आता हा फोर्स आला, हा फिल्ड बघा, हा पॉइंट फिक्स आहे, हा पॉइंट फिक्स आहे, रोटेट होतोय. तर त्याची काही जागा बदलली का? त्याची काही जागा बदलली नाही. सेंटर ऑफ मास ने ऍक्सेलरेट केलंच नाही. आधी तरी तो इकडच्या पॉइंटला होता, त्याच्यामुळे झालं काय? असं फिरत असताना जो सेंटर ऑफ मास इथे होता तो इथून असं वर आला. इमॅजिन करू शकताय? आधीच्या केस मध्ये हा फिक्स पॉइंट होता, हा फिक्स पॉइंट होता आणि आपला ए सेंटर ऑफ मास बरोबर यायचा. पण आता झालं काय ऍक्सिस आपला सेंटर ऑफ मास आहे. म्हणजे आपल्याला ऍक्सिसचा सेंटर ऑफ मास असेल तर ते टॉर्क 0 असतो, ठीक आहे? ऍक्सिस अबाउट ऍक्सिस जर ती पास होत असेल तर तो 0 असतो, माहिती आपल्याला, ठीक आहे? म्हणजे ते ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास काय आहे 0. ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास म्हणजे सेंटर ऑफ मास ने काही सेंटर ऑफ मास ने काही ऍक्सेलरेशन परफॉर्म केलं का? नाही केलं. बाकीच्या पार्टिकल्सने केलं असणार, पण सेंटर ऑफ मास त्याच पॉइंटला फिक्स आहे म्हणून त्याचं ऍक्सेलरेशन काय आपण 0. पण त्याचं टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन पण काय येणार आहे? त्याचं टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन पण काय येणार 0. तर टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन सुद्धा काय येणार 0. समजतंय? टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन सुद्धा काय येणार 0. म्हणजे इथं एसी पण 0 आला आणि टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन सुद्धा काय झाला 0. तर साधी गोष्ट, ठीक आहे? आता एक खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, ठीक आहे? ज्या वेळेस एसी सुद्धा 0 आणि एटी सुद्धा 0, हे असं कधी होतं? तुमचं चाक, ठीक आहे? तुमचं म्हणजे तुमच्या स्कूटीचं, गाडीचं, सायकलचं, ठीक आहे? हा सेंटरला पॉइंट फिक्स असतो, आणि हा त्याचा दांडा, ठीक आहे? आता नवीन कन्सेप्ट जरा लहान होता. आता चक्का चालवायचा ना, आपला चक्का घेतला ना क्लासमध्ये, ठीक आहे? घेतला नव्हता, सांगितलं होतं, बरोबर? आता ही कोणती मोशन झाली काय? प्युअर रोलिंग. ही मोशन कोणती झाली? प्युअर रोलिंग मोशन झाली, बरोबर? हा रोटेट पण होतोय आणि पुढे पण चालेल, म्हणजे रोटेशनल प्लस ट्रान्सलेशनल. काय असतं? प्युअर रोटेशनल मोशन. आणि लक्षात घ्या प्युअर रोटेशनल मोशन मध्ये एसी 0 असतो आणि एटी 0 असतो. टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन 0 असतो आणि सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन सुद्धा 0 असतो, ठीक आहे?
सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन 0 नसणार. ठीक आहे, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन 0 नसणार कधी तुमच्या चाकाच्या केसमध्ये. का? आणि तिथं आपल्याला काहीतरी अँग्युलर स्पीड माहित असणार. तिथं आपल्याला काहीतरी अँग्युलर स्पीड माहित असणार. बट टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन मात्र 0 आहे. ठीक आहे, टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन जर तुम्हाला काहीतरी स्पीड मध्ये इतक्या स्पीडने चाक फिरतोय तर तुम्ही म्हणू शकता AC R ओमेगा स्क्वेअर आणि ओमेगाची किंमत टाकून आणि हे डिस्टन्स सांगून R जर कधी Rच असेल तुम्ही सांगू शकता R ओमेगा स्क्वेअर काय आहे तुमचं ऍक्सेलरेशनच्या चाकाचं. आता तुम्ही म्हणू शकता या ठिकाणी गाडी चालवत आमचं जे चाक आहे ते AT 0 नाही आणि AC ने पळतंय. AT 0 नाही आणि AC ने पळतंय. ठीक आहे, टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन समजते का? कारण आपला सेंटर ऑफ मास हा जो पॉइंट आहे टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन मी का फोकस करतोय आणि याच्यात काय असतो आपला R अल्फा आणि हा AT कशात असतो? AT कशात असतो तर ACM मध्ये सेंटर ऑफ मास हा काय असतो? AT असतो. ठीक आहे, समजला? फ्युअर रोटेशन मशीन ह्याचे एक्झाम्पल काय करायचे? व्हील राहील तुमचं, फॅन राहील. ठीक आहे, समजतंय? चला एक तर समजले ह्या दोन गोष्टी 0 का झाल्या तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, AC 0 का आणि AT 0 का. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन प्रेझेंट असतं बट कधी ओमेगा माहित असतं. बट आपल्याला कसं पाहिजे? इनिशियल ओमेगाची काय व्हॅल्यू असणार? 0 असणार. ठीक आहे, स्पीड एस्टिमेट इनिशियल. आता काय करायचं तुम्हाला? हिंज फोर्सेस म्हणजे आपले नॉर्मल रिएक्शन किंवा कॉन्टॅक्ट फोर्सेस, हिंज फोर्सेस किंवा कॉन्टॅक्ट फोर्सेस करता येईल. मग आता चला एक असणार. आता हीच ती सिस्टीम परत हा तो सेंटर ऑफ मास त्या रॉडचा एक असणार इकडे N1 आणि एक असणार इकडे N2. ठीक आहे, फोर्स लागेल असणार काहीतरी इथे फोर्स लागेल असणार. आता फोर्स कसे लागले रे? अँगल मध्ये फोर्स कसे लागलेले या पॉइंटला? आता अँगल मध्ये एक अपवर्ड फोर्स आहे तो किती आला आपला? अपवर्ड काय आता 3F म्हणजे तुम्ही इथे पण दाखवू शकता. नो प्रॉब्लेम, इथे दाखवा 3F/5 आणि एक असा आला जो किती आला रे? 4F/5. हा 4F/5 आणि वरती राहणारा 3F/5. ठीक आहे, व्यवस्थित काढून दाखवतो. 3F/5 बघ, हा वरती राहणारा फोर्स 3F/5 आणि हा 4F/5 हा इकडे येणार. समजते? हा इकडे आणि हा वरती. चला एक N1 बद्दल विचार करा. ठीक आहे, फॉर N1 ठीक आहे, F = ma असं आपल्याला माहिती आहे सगळं गणित. F = ma. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन तर 0 असेल. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन काय ना 0. तुम्ही काय ठेवा N1 साठी आपण काय घेत असतो? AT आणि हा रोटेट होणार. काय होणार? हा रोटेट होणार. F च्या डायरेक्शनला कोण आता मान्य ना? हा रोटेट जर झाला असता हा असा वरती गेला असता आपण काय म्हणलं असतं? त्याला AT म्हणलं असतं. फोर्स लागला हा रोटेट व्हायला सुरुवात केला AT. ओके, तर बघा F कोणकोणती फोर्सेस वरती आता? एक N1 आहे आणि दुसरा 3F/5 आहे. बट इथे AT काय झालं रे? 0. देयरफॉर N1 = -3F/5 आणि N2 साठी कसं करणार? सेम. आता N2 कोणत्या डायरेक्शनला आहे? रेडियसच्या डायरेक्शनला. N2 कोणत्या डायरेक्शनला आहे? रेडियल डायरेक्शनला. मग N2 साठी F = mac. ठीक आहे, कारण इकडे काय असणार आहे? सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. थोडा पुढे गेला तर काय येणार आहे? सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. F च्या ठिकाणी काय लिहितं? N2 + 4F/5. आता मायनस च्या ऐवजी आपण काय म्हणणार? कारण की हा N2 इकडे आणि तो तिकडे म्हणून -4F/5 आणि त्याची किंमत 0. का? AC काय 0. देयरफॉर N2 = 4F/5. ठीक आहे, हे नोट डाउन करून घे. हे नोट डाउन करून घे व्यवस्थित. हा थर्ड पॉइंट. ठीक आहे, हा थर्ड क्वेश्चन याच्यासाठी सॉल्व्ह करेल. बघा काय म्हटलं ना, एक रॉड असणार L लेंथचा जो काय केला? रिलीज फ्री. हा पॉइंट फिक्स आहे. ठीक आहे, अबाउट दिस पॉइंट. हा पॉइंट पायवेटेड आहे. हा पॉइंट कसा आहे? पायवेटेड पॉइंट म्हणजे काय आहे? फिक्स्ड पॉइंट. ओके, रिलीज फ्री म्हणजे सोडून दिला. कोणातरी मुळे हा असा धरला होता, हा पॉइंट फिक्स होता, हा पॉइंट फिक्स सोडून दिला म्हणजे असं झाला. हा कोणामुळे खाली आला? तर ग्रॅव्हिटीमुळे. कोणामुळे खाली आलेला असणार? ग्रॅव्हिटीमुळे. म्हणजे आपण इथे असं म्हणू शकतो हा कोणामुळे खाली आला? तर mg फोर्समुळे. कोणामुळे खाली आला? mg. परत कन्फ्युज होणार. आता आपण F = ma म्हणू
F इक्वल टू काय म्हणू MA असं म्हणतो F इक्वल टू MA. आता F च्या ऐवजी काय येते mg इक्वल टू MA. A कोणाचा सेंटर ऑफ मासचा. म्हणजे फोर्स ऍक्च्युअली कुठे लागलेला असणार तर सेंटर ऑफ मास वर फोर्स कुठे लागलेला असणार तर कोणता पॉइंट खाली आला आणि कोणाच्या फोर्समुळे तर mg फोर्समुळे आपण तो mg सेंटरला दाखवू गोंधळ नको कुठे दाखवू हा सेंटरला. चला याच्यासाठी काढता येईल अल्फा काढा डायरेक्टली ठीक आहे. अल्फा काढा F इक्वल टू सॉरी टाउ इक्वल टू R इंटू M R क्रॉस F म्हणजे मी इंटू मध्ये जातात या सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट व्हॅल्यू मध्ये ठीक आहे. टाउ ची व्हॅल्यू I अल्फा R इंटू F. I ची व्हॅल्यू काय मग या पॉइंटला इनर्शिया किती असतो या पॉइंटला इनर्शिया असतो ml स्क्वेअर डिवाइडेड बाय 3 ml स्क्वेअर डिवाइडेड बाय 3 इंटू अल्फा. R किती घ्यावा लागेल मग आता L/2 R किती घ्यावा लागेल L/2 आणि F च्या ऐवजी काय लिहू मी आता mg फोर्स. F च्या ऐवजी काय लिहू mg ठीक आहे. हा एक m आणि हा एक m कॅन्सल ठीक आहे. हा एक आणि हा एक कॅन्सल. देयरफॉर अल्फा इक्वल टू वरती काय होतं g हा 3 वरती g डिवाइडेड बाय 12 3g डिवाइडेड बाय 12 बघा l l कॅन्सल m m कॅन्सल वरती राहिला g हा 3 वरती 2 खालीच होता l इकडे ठीक आहे. ही आली अल्फाची किंमत ठीक आहे. काय करा a आता a 2 असतील a काय असतील 2 मग सांगा जर कधी a जर कधी 2 आहे a जर कधी 2 आहे तर याच्यावरतून कोणकोणते ऍक्सेलरेशन प्रेझेंट असणार हा बघा पॉइंट इटाचा फिक्स आहे म्हणजे सेंटर ऑफ मासचा पॉइंट रोटेट करतोय. सेंटर ऑफ मासचा पॉइंट काय करतोय रोटेट म्हणजे हा सेंटर ऑफ मास इथे 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 असा रोटेट करतोय सेंटर ऑफ मासचा पॉइंट ठीक आहे. म्हणजे इथे कोणतं ऍक्सेलरेशन प्रेझेंट आहे रे 80. कोणतं ऍक्सेलरेशन प्रेझेंट आहे 80 आणि AC असू शकलं असतं 80 प्रेझेंट आहे AC प्रेझेंट असू शकलं असतं बट कधी जास्त तुम्हाला ओमेगा माहित असतात तर ओमेगाची स्पीड सांगितली असेल म्हणजे तुम्हाला इथे इतके अँगुलर स्पीड इथे इतके अँगुलर स्पीड इथे इतके अँगुलर स्पीड असं सांगता आलं असतं ठीक आहे. बट ओमेगा गिव्हन नाहीये म्हणून AC सुद्धा काढणं पॉसिबल आहे का नाही म्हणून AC ची किंमत काय झाली 0. हे लक्षात घ्या हे समजणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी समजत नाही किती चॅनलवरती व्हिडिओ पाहतो तुम्हाला ही गोष्ट समजणार नाही. AC 0 का ओके तर मग काढा 80 काढता येईल 80 ची किंमत काय असेल हा लिनियर ऍक्सेलरेशन आहे R अल्फा 80 काय असेल R अल्फा. R किती घेणार मग आता इथे L/2 R किती घेणार L/2 आणि अल्फाची किंमत ही 3g डिवाइडेड बाय 12 LL कॅन्सल म्हणजे काय 3g डिवाइडेड बाय 4. ही किंमत कशाची आली तुमची AT ची किंमत कशाची आली AT ची. चला नेक्स्ट काय करता येईल तुम्हाला सेंटीमीटर ऍक्सेलरेशन काढायचा जरी विचार केला तर तुम्हाला काय फॉर्म्युला असतो r ओमेगा स्क्वेअर मायनस नि म्हणजे 0 सेंटीमीटर ऍक्सेलरेशन 0. नेक्स्ट काय हिंज फोर्सेस साठी काय करायला लागतं फ्री बॉडी डायग्राम. हिंज फोर्सेस साठी काय करायला लागतं फ्री बॉडी डायग्राम ठीक आहे बाय F B D. चला मग समजा दोन फोर्सेस घेऊ आपण एक असेल एकाच्या साईडला N2 ठीक आहे एक असणार N2 हाताला वरती N2 आणि एक आहे जो या डायरेक्शनला आहे तो आहे N1 ठीक आहे. आणि हा जो सेंटर ऑफ पॉइंट ज्या ठिकाणी कोणता फोर्स लागतो तर mg फोर्स लागतो ठीक आहे. ती बटे आणखी कोणी आहे का वरती जाणार नाही एवढंच आहे. एक N2 वर जाणार आणि एक N1 आडवा लागणार बट फोर्स आपला ऍक्च्युअली कुठे जातोय खालच्या डायरेक्शनला अप्लाइड फोर्स mg. हे तर इमॅजिनरी फोर्स असतात जे कुठेतरी फरक पडतात किंवा फरक पाडतात सिस्टीम वरती बरोबर. तर बोला फॉर N2 हा N2 घ्या आणि हा N1 घ्या फॉर N1 ठीक आहे. फॉर N1 साठी N1 वरती झाला फोर्स कुठे लागतोय रे ऍक्च्युअल फोर्स कुठे लागतोय खाली म्हणजे गोल प्लस पाहिजे. ऍक्सेलरेट कुठे करणार आपली सिस्टीम म्हणजे रॉड कुठे पडणार आहे असा पडणार आहे ना खाली म्हणजे ऍक्सेलरेशन खाली करणार आहे. ज्या साईडला ऍक्सेलरेशन तो साईडचा फोर्स काय येतो आपण पॉझिटिव्ह प्लस mg मायनस N1 इक्वल टू काय लिहिलं होतं आपण MAT इक्वल टू MA ना एक होता इथे T वाला टॅन्जेन्शियल वाला ठीक आहे. जसं N1 लिहित असताना आपण म्हणायचो की हा AT म्हणायचो बट इथे आपला इकडे mg आहे तर खाली ऍक्सेलरेशन घडते म्हणून खाली AT म्हणून काय म्हणू खालच्या डायरेक्शनला AT. मग mg मायनस N1 ला तिकडे पाठवा
n1 करायचं ना, mg मायनस m at इक्वल टू n1 असं म्हणजे कसं सॉल्व कर, मायनस m तिकडे प्लस m at तिकडे प्लस झालं मायनस, ठीक आहे. m g मायनस m at ची किंमत किती काढली आपण 3g/4, किती काढली 3g/4 n1 क्लियर आहे. म्हणजे इथे काय होईल 4mg मायनस 3mg डिवाइडेड बाय 4, 4mg मायनस 3mg किती रे mg किती फक्त mg/4 किती आलं mg/4. हे किंमत किती झालं n1 चं. n2 ची किंमत येईल का इनिशियली, n2 ची किंमत येईल का इनिशियली ते काढायचं झालं असतं पुढे n2 जर कधी काढायचा झाला असता, n2 जर काढायचा झाला असता तर कसं काढायचं आपण याची फी आहे का, हा झाला n2, ठीक आहे, हा झाला n2 आणि आणखी काही आहे का इनिशियली म्हणल्यावरती या ठिकाणची स्पीड किती झाली 0. देयरफॉर f इक्वल टू mac, f कोणता इथं n2 इक्वल टू m, ac चा फॉर्म्युला r ओमेगा स्क्वेअर, ओमेगा नाहीच माहित म्हणून n2 इक्वल टू 0, n2 इक्वल टू 0 नोट डाउन करून घेणे, ठीक आहे. आता 3 इक्विलॅटरल masses placed on horizontal frictionless table, म्हणजे फ्रिक्शनलेस टेबल आहे ज्याच्यावरती हे 3 मासेस ठेवलेले आहेत. ओके, कनेक्टेड विथ मासलेस स्ट्रिंग, म्हणजे जी मधाची स्ट्रिंग आहे ती मासलेस आहे. जर मास असतं तर काय झालं असतं ते पण सांगेल, ठीक आहे. आणि मेकॅनिकल इक्विलॅटरल ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणल्यावरती किती डिग्री आहे 60 डिग्री. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणल्यावरती यांच्यावर अँगल किती झाला सगळ्या साइडचा 60 डिग्री. वेअर वन पॉइंट इज मूव्ड विथ कॉन्स्टंट अँगुलर स्पीड. बघा इथे काय म्हणतात आता एक पॉइंट आहे जो काय कॉन्स्टंट स्पीडने काय होणार आहे, म्हणजे आपण हा पॉइंट घेऊ, हा पॉइंट घेणं सोयीस्कर पडतं, ठीक आहे. हा घेतला की मग इमॅजिन नाही करता येत थोडं. हा पॉइंट जो आहे तो काय होतोय कॉन्स्टंट अँगुलर स्पीड ओमेगाने काय होतोय मूव्ह करतोय. म्हणजे हा पॉइंट कसा आहे आपला पायवेटेड आहे, ठीक आहे. हा पॉइंट कसा आपला पायवेटेड आहे, जो पॉइंट आपला मूव्ह करणार तो पॉइंट कसा आहे पायवेटेड, असं त्यांचं म्हणणं आहे, ठीक आहे. इथे सांगितलं मी लिहिलं नाही पण तो पॉइंट कसा आहे पायवेटेड, कॉन्स्टंट अँगुलर स्पीड. आणि असं असेल तर काय करायचं हिंज फोर्स, म्हणजे हा पॉइंट कसा आहे फिक्स आहे आणि जो कॉन्स्टंट अँगुलर स्पीडने काय होणार आहे रोटेट. आता 80 AC तुम्ही प्रत्येक वेळेस काढता, ठीक आहे. 80 आधी काढता, AC आधी काढता, हे तुमचा काय होणार आहे वेळ जाणार आहे. तुम्ही डायरेक्टली काय करू शकता 80 AC ने वेळ जाणार तर डायरेक्टली ज्यावेळेस तुम्ही नॉर्मल, आणि हे 80 AC कधी लागतात आपल्याला ज्यावेळेस गरज पडते त्या हिंज फोर्सेस काढण्याची त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली हिंज फोर्सेस वरती जा आणि तिथे 80 आणि AC पुट करा अकॉर्डिंग टू कन्व्हेन्शन, ठीक आहे. बघा मग काय म्हणले इक्वल मासेस प्लेस्ड ऑन हॉरिझॉन्टल टेबल, ठीक आहे. कॉन्स्टंट अँगुलर स्पीड ने फिरते, काय म्हणजे कॉन्स्टंट अँगुलर स्पीड ने हा फोर्स मेंशन केलाय का, कुठे सांगितलंय का की फोर्स अप्लाय केलाय का, कुठे बोलले का फोर्स अप्लाय केलाय, नाही. फोर्स नाही तर टॉर्क सुद्धा 0, टॉर्क सुद्धा 0. मग कॉन्स्टंट स्पीड आहे. मला सांगा कॉन्स्टंट अँगुलर स्पीड तर कधी हा कॉन्स्टंट आहे, फॉर्म्युला काय असतो आपल्या टॉर्कचा r क्रॉस अल्फा आणि इथे काय असते i अल्फा, इथे काय असते i अल्फा. अल्फा कसा काढणार ओमेगा इक्वल टू ओमेगा जर ती कॉन्स्टंट आहे तर अल्फा ऍक्सेलरेशन काय असतो चेंज इन अँगुलर वेलोसिटी ओमेगा अपॉन dt, आणि हा तर काय कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट गोष्टीचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0, कॉन्स्टंट गोष्टीचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0. देयरफॉर ओमेगा जर कधी कॉन्स्टंट i अल्फा पण काय म्हणजे मग 0, r क्रॉस f पण काय म्हणजे 0, ठीक आहे. ओमेगा जर कधी कॉन्स्टंट तर अल्फा काय झाला रे 0, ओमेगा जर कधी कॉन्स्टंट अल्फा पण काय म्हणजे 0. ही व्हेलॉसिटी आणि हा ऍक्सेलरेशन, समजलं. मग आता इथे काय पण येऊ द्या, मग नंतर काय करतो आपण हे तर 0 झालं, समजलं. 80 आणि AC बद्दल विचार करा, टॉर्क तर निघणार नाही, लक्षात घ्या टॉर्क तर निघणार नाही, फोर्सच गिव्हन नाही. आता इमॅजिन काय करतात आपल्याला, इमॅजिन काय करायचंय लिनियर ऍक्सेलरेशन काय असणार, लिनियर ऍक्सेलरेशन काय डायरेक्टली हिंज फोर्सेस वरती आहे, ठीक आहे. डायरेक्टली हिंज फोर्सेस वरती आहे, तिथे कळून नाही तुम्हाला काय म्हणायचं हिंज फोर्सेस, ठीक आहे. कॉन्टॅक्ट फोर्स हा आपला नॉर्मल रिएक्शन. मग आता इथे 3 आहे आपले मासेस, ठीक आहे. ते 3 मासेस आहे यांच्याबद्दल विचार करा, यांच्याबद्दल काय करा विचार करा. आता त्यांना सॉल्व्ह करत असताना याला आता सॉल्व्ह करत असताना कसं सॉल्व्ह करणार काही इमॅजिनेशन करू शकता. बघा काढा टॉर्क काढायचा, टॉर्क तर 0 आहे ऑब्वियसली, का तर फोर्सच नाही म्हणजे टॉर्क 0. तर बोला एक केस झाली 80 असणार काय ते इथे व्यवस्थित सांगा. पहिला ऍक्सेलरेशन जे असणार आपलं ते असणार टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन. टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे r ओमेगा. टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय r
ओमेगा, ठीक आहे. आर ओमेगा का नाही, आर अल्फा. बोला मग अल्फा तर 0 म्हणजे टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन सुद्धा काय रे 0. टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन सुद्धा काय. साधी गोष्ट होती. तुम्ही ह्या मासला जर कधी इमॅजिन करा, ह्या पॉइंटला इमॅजिन करा, हा पॉइंट तर सेंटर पॉइंट होता, हा सेंटर ऑफ मास झाला, म्हणजे ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास असं म्हणतो आपण, ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास. पण हा पॉइंट ज्यावेळेस रोटेट करेल, मी इथे डायग्राम काढतो, हा तो फिक्स पॉइंट म्हणजे याच्या आजूबाजूला सिस्टीम फिरते, बट द पॉइंट इटसेल्फ डजंट मूव. पॉइंट इटसेल्फ डजंट मूव म्हणजे पूर्ण आजूबाजूला मास फिरते, पूर्ण आजूबाजूला सिस्टीम फिरते, बट तो नाही फिरते. म्हणजे याचा अर्थ काय, जर तो स्वतः फिरत नाहीये, जर तो स्वतः फिरत नाही म्हणजे त्याचं ऍक्सेलरेशन 0, बट त्याच्या आजूबाजूच्या सिस्टीम्सची, आजूबाजूच्या पार्टिकल्सची, नॉट सिस्टीम, पार्टिकल्सची काहीतरी मुवमेंट असणार, ऍक्सेलरेशन असणार, बट त्याचं स्वतःचा आहे का नाही, हे आधी पण एक्सप्लेन केलं, ठीक आहे. आणि त्याचा 80 काय झाला रे 0, 80 काय झाला 0. मग ऑब्वियसली फोर्स नाही म्हणजे इथं 80 तर 0 येणार. आणि ह्याचे दोन रिझन सांगितले, फोर्स नसेल तर आणि हा स्वतः फिरतोय म्हणून त्याच्या आजूबाजूला फिरणार. नेक्स्ट कोण आहे मग आता आपल्याकडे एसी, सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन. आर ओमेगा स्क्वेअर, काय आहे त्याचा फॉर्म्युला, आर ओमेगा स्क्वेअर. ओमेगा आहे ना, म्हणून बोललो तो सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन तेव्हाच काढता येईल ज्यास तुम्हाला माहित असायला हवं की अँग्युलर स्पीड किती. मग आता जी अँग्युलर स्पीड आपल्याला आहे कॉन्स्टंट ओमेगा आहे, ओमेगा ओमेगाच ना, मग आर कसा काढणार, आर कसा काढणार, ठीक आहे. आर कसा काढणार तुम्ही, ज्यावेळेस तुम्ही ही लेंथ तुम्हाला माहित असायला हवी, ठीक आहे. ह्या सेंटर मधील लेंथ माहित असायला हवी आणि त्याच्या सेंटर मधून जे काय अर्धा डिस्टन्स असणार त्याला आर म्हणतो आपण. त्याच्या सेंटर मधून जे काय डिस्टन्स असणार त्याला काय म्हणतो आर. आणि एक लक्षात घ्या, ज्यावेळेस एखादा पिरॅमिड असतो, ट्रायंगल असतो, त्याचा जो सेंटर पॉइंट असतो, त्याला म्हणतात सेंट्रॉइड. त्याला काय बोलतात सेंट्रॉइड, ठीक आहे. तर हा सेंट्रॉइड असतो, ठीक आहे. आर झाला ना, इतकी लेंथ एल, इतकी लेंथ आर. बघा पूर्णची पूर्ण लेंथ काय झाली एल आणि ही लेंथ आर. ही लेंथ काढता येईल का तुम्हाला, ही लेंथ एल काढता येईल, आर काढायचं ना, म्हणजे एल काढा आणि त्याचे अर्ध काढा, एल काढा आणि त्याचे काय करा अर्धे करा, ठीक आहे. मग आर काढताना पहिले लेंथ काढा, ही लेंथ कशी निघणार, हाईट म्हणू आपण, ठीक आहे. याला काय म्हणू हाईट, इथून इतकी काय म्हणू हाईट. हाईट कशी काढणार हे तुम्हाला काढता येतं. हे किती आहे 60 डिग्री, हे किती 60 डिग्री, म्हणजे हे किती झालं, हे झाले cos 60, L cos 60 आणि हे वरचं काय झालं रे L sin 60. आपल्याला काय पाहिजे L sin 60, म्हणून मी इथे लिहितो H इक्वल टू L sin 60. L sin 60 म्हणजे इनडायरेक्टली L sin 60 ची किंमत √3 डिवाइडेड बाय 2. देयरफॉर H इक्वल टू √3L डिवाइडेड बाय 2. √3 डिवाइडेड बाय 2 काय झाली व्हॅल्यू H. आणि एक लक्षात घ्या, सेंट्रॉइडचं एक प्रॉपर्टी असते, ठीक आहे. सेंट्रॉइडची काय असते, एक छोटीशी प्रॉपर्टी असते, सेंट्रॉइडची प्रॉपर्टी. आणि ती प्रॉपर्टी म्हणजे काय असते बघा, तो काय करतो, जे काय लेंथ असते, जी काय लेंथ असते, ही जी लेंथ आहे, ठीक आहे, ही जी हाईट आहे, त्या हाईट आणि त्याचा सेंटर पॉइंट ह्याला हाईट आणि त्याचा सेंटर पॉइंट याला 2:1 या रेशो मध्ये काय करतो डिवाइड. 2:1 म्हणजे डायरेक्टली काय 2:1 म्हणजे काय, टोटल किती पार्ट आहे 3. टोटल किती पार्ट आहे 3 आहे. म्हणजे 3 पार्ट कोणाचे या हाईटचे, बरोबर. या हाईटचे किती पार्ट, हा 2:1 अशा रेशो मध्ये काय करतो डिवाइड करतो, ठीक आहे. आपल्याला हाईट तर माहिती आहे, हाईट आपण काढली, पण ह्याला काय करा आता 2:1 च्या रेशो मध्ये डिवाइड करा. कसं करणार, ही जी हाईट होती h, ही जी हाईट होती h, आता आपण काय करतोय r काढतोय, ठीक आहे. आपण आता काय करतोय r, h निघाला, r काय राहणार सेंटर पासून अंतर दुसऱ्या पॉइंट पर्यंत, ठीक आहे. मग r काढण्यासाठी तुम्हाला काय करणार, हा जो √3L डिवाइडेड बाय 2 आहे त्याला काय करा 3 चे 2 भाग करा, बरोबर. 2 अधिक 1 किती 3, 3 चे काय करा 2 भाग करा. 2:1 चे काय करा ते झाले 3, 3 चे किती भाग करा 2. म्हणजे कसं करता येईल, इकडे 3 आणि इकडे 3, ठीक आहे. 3 चे भाग किती करा 2, ठीक आहे. करता येईल. मग आता 2 कॅन्सल, देयरफॉर r इक्वल टू √3L डिवाइडेड बाय 3. √3L डिवाइडेड बाय 3 ही आली r ची किंमत, ठीक आहे. r भेटला. आता याच्यातून सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन ची किंमत सांगा. सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन ची किंमत r इक्वल टू √3L डिवाइडेड बाय 3, √3L डिवाइडेड बाय 3 इनटू काय ओमेगा स्क्वेअर, इनटू काय ओमेगा स्क्वेअर. आता हा खालचा असं जरी ठेवलं तरी नो प्रॉब्लेम. तुम्हाला पुढे सॉल्व्ह करायचं असेल तर सॉल्व्ह करता येतं. कसं ह्या √3 ला किंवा या खालच्या 3 ला
जर कधी √3 इंटू √3 लिहिलं तरी काही प्रॉब्लेम आहे का? नाही, आन्सर तेच येणार आहे √3 इंटू √3. √3 इंटू √3, √3 इंटू √3 √9 आणि √9 3. ठीक आहे, तेच येणार आहे आन्सर. √3 L इंटू ओमेगा स्क्वेअर आणि खाली काय येईल मग √3 इंटू √3, √3 cancel, √3 cancel. Therefore centripetal acceleration is equal to L omega square divided by √3. हे आलं तुमचं कशाची व्हॅल्यू? सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनची. कशाची व्हॅल्यू आली? सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. समजलं? AT 0 असणार म्हणजे AC ची किंमत किती आली का? तर आपल्याकडे काय होती यावेळेस? अँगुलर स्पीड होती. यावेळेस आपल्याकडे काय होती? अँगुलर स्पीड होती. ठीक आहे, बघा लास्ट पॉइंट म्हणजे काय? आतापर्यंत त्यांचं काय होतं? फोर्स गिव्हन होता. त्यांचं काय म्हणत आतापर्यंत फोर्स गिव्हन नाही. बघा फोर्स गिव्हन होता म्हणजे टॉर्क नाही. त्यांचं म्हणणं झालं की आफ्टर टी सेकंड a force is applied on BC line. ठीक आहे, BC लाईन कुठे दिसते तुम्हाला? ही BC लाईन. ठीक आहे, a force is applied on BC line. कशी BC लाईन? पॅरलल टू काय? बेस. पॅरलल टू काय? बेस. आणि हा बेस आहे. ठीक आहे, जो फोर्स आहे BC इज परपेंडिक्युलर टू फोर्स. BC इज परपेंडिक्युलर म्हणजे फोर्स आणि BC लाईन कशी एकमेकांना पॅरलल, नॉट परपेंडिक्युलर, पॅरलल. ओके, क्लियर? फोर्स लागलाय म्हणजे टॉर्क प्रोड्यूस होणार. फोर्स लागलाय म्हणजे काय रे? टॉर्क प्रोड्यूस होणार. म्हणजे अल्फा निघणार का? आता निघणार. फोर्स लागला म्हणजे टॉर्क निघणार. ठीक आहे, मग टाउ इक्वल टू I अल्फा, टाउ इक्वल टू R क्रॉस. ठीक आहे, बोला मग इकडे काय असतं? I अल्फा, इथे R इंटू F, R क्रॉस F. इनर्शिया कसा काय करायचा? मी इथे काढून दाखवतो. ठीक आहे, या पॉइंटला टाउ इक्वल टू I अल्फा. ओके, बघा ह्या पॉइंट पासून ते ह्या पॉइंट पर्यंत अंतर किती आहे? L. ह्या पॉइंट ते ह्या पॉइंट पर्यंतचं अंतर काय? L. आणि आपल्याला माहिती अशा ठिकाणी रॉडचा इनर्शिया काय असतो? ml स्क्वेअर. या ठिकाणी काय असतो? mr स्क्वेअर असतो ना. इनर्शिया काय असतो? mr स्क्वेअर. ठीक आहे, इथं r म्हणजे काय घेतलं आपण? r म्हणजे ही पूर्ण लेंथ घेतली. ml तिथे काय? ml स्क्वेअर इंटू अल्फा. ml स्क्वेअर इंटू अल्फा. हे झालं या लाईनीसाठी. ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत हे झालं 1 ml स्क्वेअर. ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत आणखी एक ml स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे ml स्क्वेअर प्लस ml स्क्वेअर आणि हा इंटू काय आहे? अल्फा. म्हणून टाउ इक्वल टू ट्वाइस ml स्क्वेअर इंटू अल्फा. ही झाली तुमची कशाची किंमत? टाउची. ठीक आहे, कशाची किंमत? टाउची. म्हणजे I अल्फा जी झाली नाही डायरेक्टली कशाची आली? I अल्फा. मग इथे लिहा तुम्ही ट्वाइस ml स्क्वेअर अल्फा. R क्रॉस आहे. R किती घेणार? R ची किंमत काढली होती आपण. ठीक आहे, R ची किंमत किती काढली होती? मीटर आहे. ठीक आहे, R L बाय √3. R ची किंमत किती आली होती? L डिवाइडेड बाय √3 इंटू F. L डिवाइडेड बाय √3 इंटू काय येते? F. तिची किंमत नक्की L डिवाइडेड बाय √3. बरोबर, L बाय √3 2. चल सॉल्व करा. काय काढलं होतं? अल्फा काढलं होतं. अल्फा साठी सॉल्व करा. L बाय √3 इंटू F. हा 2 कुठे येईल? खाली येऊन जाईल. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी कुठे येऊन जातील? खाली येऊन जातील. सॉल्व करतील अल्फाची किंमत डायरेक्टली. चला बोला. LF √3 ट्वाइस √3 ml स्क्वेअर. ओके, एक कैंसिल. अल्फा इक्वल टू F 2m √3. ठीक आहे, कसं पण नो प्रॉब्लेम. अल्फा. ठीक आहे, अल्फा निघालाय. आता काय करते मी तुम्हाला डायरेक्टली हिंज फोर्सेस AT AC दोन्ही. AT निघेल का? नाही, कारण त्याच्या आजूबाजूला मासेस फिरतात. म्हणजे तो स्वतः कसा आहे? रेस्टवर आहे. तो स्वतः कसा आहे? रेस्टवर. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आता? हिंज फोर्सेस काढायचे. काय काढायचंय? हिंज फोर्सेस काढते. मी हिंज फोर्सेस करते आता. हिंज फोर्सेस एक असणार N1, एक असणार N2. ठीक आहे, एक असणार N1 आणि एक असणार N2. हे क्लिअर करते आता. N1 N2 कसं करणार? तर पुन्हा त्याच्यामध्ये काय असणार आता? नाही, हिंज फोर्सेस तुम्हाला अल्फाची किंमत मी काढून दिली आहे.
N1 तुम्हाला माहिती काय असतो, F इक्वल टू काय असतो रे, MA असतो. F इक्वल टू काय असतो, MA. आता इथे नॉर्मल फोर्सेस लागताय का कुठे, नाही, एक्सटर्नल फोर्स लागतोय. नॉर्मल फोर्स आहे का आता इथे कुठे, नाही, एक्सटर्नल फोर्सेस असते. ठीक आहे, F असेल F इक्वल टू MA. आता कोणतं ऍक्सेलरेशन असणार, टॅन्जेन्शियल तर नाहीये, टॅन्जेन्शियल आहे का, नाहीये, MAC सेंट्रीपिटल. ओके, MAC ची किंमत काय करणार, R ओमेगा स्क्वेअर. R ची किंमत तुम्ही काढली आहे, त्याच्यावरून तुम्ही काय करणार, हिंज फोर्सेस काढून घेणार. ठीक आहे, याची व्हॅल्यू मला सॉल्व्ह करून पाठवून देणार. ठीक आहे, बाकीचं डिस्कशन नेक्स्ट लेक्चर मध्ये. हा F इक्वल टू MR ओमेगा स्क्वेअर हा आयडियल साठी झाला. ठीक आहे, आता फोर्स इकडे लागला होता, लक्षात घ्या, फोर्स या पॉइंटला लागला होता. आणि मी आयडियल सांगितलंय N1 N2 तुम्हाला काढायचा आहे. परत म्हणतात सर N1 N2 कुठे, फोर्स इथे लागलाय, म्हणजे जी फ्री बॉडी डायग्राम कशी बनणार आहे, फ्री बॉडी डायग्राम कशी बनणार आहे, याचा N1 इकडे. ठीक आहे, एक N1 या साईडला आणि N2 या साईडला. आपण याला N1 म्हणतो, काही पण ठेवा तुम्ही. ठीक आहे, ही झाली ती BC लाईन, ज्याच्यावरती फोर्स कसा आहे, पॅरलल आहे. ही ती BC लाईन, ज्याच्यावरती फोर्स कसा आहे, पॅरलल. ही BC लाईन, त्याच्यावरती हा फोर्स पॅरलल. म्हणजे ह्या फोर्सेसचे काय बनतील, दोन कंपोनेंट. कोणते फोर्सेस, हिंज फोर्सेस, कॉन्टॅक्ट फोर्सेस. आणि ते आपले हा पॉइंट फिक्सेबल फोर्स इथे लावतोय. याचा एक N1 काढा, याचा एक N2 काढा, फ्री बॉडी डायग्राम नुसार. ठीक आहे, फोर्स इकडच्या साईडला काढता येईल. मग बाकीचा N1 इक्वल टू समजा N2 या साईडला आहे, N2 या साईडला आहे, इथे काय असेल, F इक्वल टू MA नुसार, F इक्वल टू MA नुसार. रॅडियली आहे, कसं आहे हा, रॅडियली म्हणजे इथे काय असेल, MAC. इथे काय असेल, MAC. AC ची व्हॅल्यू तुम्ही काढून घ्या. MAC म्हणजे काय, R ओमेगा स्क्वेअर, R ओमेगा स्क्वेअर. इथे काय आलं रे, N2 वाला. ठीक आहे, हे झालं N2 साठी, हे झालं N2 साठी. Nच्या डायरेक्शन मध्ये दुसरे फोर्सेस नाहीये ना, म्हणून मी बाकीचे घेत नाहीये. ठीक आहे, N1 साठी काय येईल, N1 अप साईडला चालला. बट इथे मास काय घेणार आहे, मास काय घेणार, मास कुठे असणार, सेंटरला. आणि सेंटरला जर कधी मास कॉन्सन्ट्रेट केलं, सेंटरला जर कधी मास कॉन्सन्ट्रेट केलं, हा एक M, हा एक M, हा एक M, म्हणजे इंडायरेक्टली किती झाले रे, 3M. म्हणून तुम्हाला एक सांगितलं इथे तुम्हाला मास किती घ्यायचंय, 3M R ओमेगा स्क्वेअर. हे माहिती तुम्हाला. ठीक आहे, अकॉर्डिंग टू सेंटर ऑफ मास ऑल मासेस इज कॉन्सन्ट्रेटेड ऍट सेंटर. N1 इक्वल टू काय आता, M80. आणि टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन आहे का वरती, टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन नाहीये. टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन असणार का बोला, हा पॉइंट फिक्स होता आणि टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन हा असेल. ठीक आहे, आणि आता आपण ह्या पॉइंट बद्दल विचार नाही करते, या खालच्या लाईन बद्दल विचार करतो. ठीक आहे, म्हणून इथे 3MR अल्फा, 3MR अल्फा. ओके, N1 ह्या व्हॅल्यू सॉल्व्ह करून घेणे. R च्या ठिकाणी R ची किंमत ठेवा, अल्फाच्या ठिकाणी अल्फाची ठेवा, इथे पण R च्या ठिकाणी R ची किंमत ठेवा. क्लिअर आहे, ही हिंट याचे डायरेक्टली आन्सर काढून घ्या, कॅल्क्युलेशनचा भाग आहे फक्त.